एखाद्या अभिनेत्रीचा तुम्ही मेकअप करताय तेव्हा तुम्हाला कसं कधी नर्वसनेस जाणवलाय का? माझ्यासमोर सोनू लिवानी मॅडम बसल्या होत्या. मी थोडासा गोंधळलो होतो कारण की जी काही कारकीर्द इतक्या वर्षात ऐकली होती त्यावरनं थोडंफार मी एम्बॅरेस झालो की जसं मी आतमध्ये गेलो त्यांचे ड्रेसअप वगैरे व्यवस्थित केलं. तुम्ही आजपर्यंत ज्या मूवी केल्या तर त्यांची काही नावं सांगू शकाल? तुम्हाला कधी अशी भीती वाटली का सर एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना? नाही, आरव वेलणकर सारखा मोठा ऍक्टर सुद्धा एवढे टेक देतोय. ते जे शूट होतं एका मस्जिदी समोर होतं म्हणून त्यांनी 198 टेक घेतले होते. 3 दिवस तो टेक फक्त चालला होता. आजपर्यंतचा बेस्ट मूवी होता तो. त्या व्यक्तीने स्वारगेट सारखं बस स्टँड 6 दिवस बंद ठेवलं होतं. एखादा मुलगा एखादी मुलगी आहे जिला आज मेकअप आर्टिस्ट बनायचंय तर तिने या क्षेत्राकडे वळताना आर्थिक दृष्ट्या कसं पाहिलं पाहिजे? किती अर्निंग आहे सर? कोटी कोटी रुपये पर डे घेतात. आपली इंडस्ट्री ही सेफ आहे का सर फॉर गर्ल्स? म्हणतोय मी कास्टिंग काउच बद्दल ऐकलं जातं. इंडस्ट्री मधल्या मुली ह्या म्हणजे अशाच असतात. मी ही कंप्लेंट खूप जणांकडे केली, जसं की माझ्या प्रोडक्शन वाल्यांकडे केली, डिरेक्टरकडे केली, डीओपी कडे केली, त्यांचे जे वेंडर्स आहेत त्यांच्याकडे केली, बट कोणीही ऍक्शन घेतली नाही. आपण बघतोय की काही काही मूवीज AI वर बनवल्या जात आहे, कॅरेक्टर AI वर बनवले जात आहे. मग त्यामुळे तुमच्या फील्डला थोडा इश्यू येऊ शकतो. समजा एखादं मुंडकं तुटून पाण्यात पडलंय, ते 15 दिवसानंतर सापडतंय. मी त्याच्यावर काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करून ते कितपत सुजलं पाहिजे, हाडांचा पार्ट किती सुजला पाहिजे, जो सॉफ्ट मसलचा पार्ट आहे तो किती सुजला पाहिजे, इथला जो हाड आहे इथला पार्ट किती सुजला पाहिजे, मी ह्याच्यावर पाहिजे ते एक्सपेरिमेंट करू शकतो. ज्या काही गोष्टी त्या 10 काय 50 प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकतो. पण AI वाले असं नाही करू शकत. AI वाल्यांना रिस्ट्रिक्शन्स आहेत. आपण मूवीज मध्ये ना डबल रोल बघतो बघा, सेम फेस तुम्ही स्वतःला लावू शकता का? मी काही हात वगैरे बनवलेले आहेत आर्टिस्टचे. हातामध्ये जे काही फिंगरप्रिंट्स आहेत ते सगळे त्या मोल्डला येतात. आणि आम्ही असंही करून बघितलेलं आहे की ते मोल्ड एका मोबाईलला लावून बघितलेलं आहे, ATMच्या ला लावून बघितलेलं आहे. माणसाचा मेकअप करणं इझी आहे की लेडीजचा मेकअप करणं इझी? तुम्ही किती खर्च केला असेल आजपर्यंत मेकअपवर? नाही म्हटलं तर एक 80-90 लाख गेले असतील. घबाडकुंड हा आपला जो मूवी येतोय त्या मूवी बद्दल मला सांगा. याच्यामध्ये ऍक्च्युली हॉरर पण कंटेंट आहे, थ्रिल कंटेंट आहे, ऍक्शन आहे, सस्पेन्स आहे. पूर्ण ह्याचा कॉम्बो म्हणजे घबाडकुंड. याला मल्टीवर्स मूवी म्हटलं गेलं आहे की मराठीतली पहिली मल्टीवर्स मूवी. म्हणजे काय सर? सगळ्यात जास्त काम करायला आवडलेला अभिनेता आणि अभिनेती? घबाडकुंड मध्ये जे रंगी नावाचं कॅरेक्टर आहे, मॅडमची ओठला खूप सूज आलेली आहे, पण त्यांनी त्याच ह्याच्यामध्ये शूटिंगला कधी नाही म्हटले नाही करायचंच. त्यांना कित्येक वेळा सेटवर सलाईन लावलेलं आहे. 102 तापासून सुद्धा ते पाण्यामध्ये फाईट करायला उतरल्या. केसरी मूवी तुम्ही जो केला होता तर त्याच्यामध्ये 2000 लोकांचा तुम्ही मेकअप केला. की सलमान खान जे आहेत काही काही वेळेस खूप असा चेहरा पडलेला असतो, असा म्हाताऱ्या माणसासारखा चेहरा दिसतो त्यांचा. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला आपण अतिशय तरुणही दाखवू शकतो. 60 वर्षाच्या व्यक्तीला आपण 30-35 पर्यंत आणू शकतो. भरपूर असे लोक आहे की अशा मुली आहेत किंवा मुलं आहे की ज्यांना यामध्ये त्यांचं करिअर करायचंय. त्यासाठी तुम्ही त्यांना काय सजेशन द्याल सर? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे मेकअप आर्टिस्ट अभिषेक पवार सर. सर नमस्ते. मित्रांनो, आपण मूवी बघतो, मराठी पिक्चर बघतो, हिंदी पिक्चर बघतो, तर त्या पिक्चरमध्ये जे कॅरेक्टर असतात ना आपल्याला जसे ते टीव्हीवर दिसतात आणि त्यांना तुम्ही ओरिजिनली बघा, फेस टू फेस बघा, त्याच्यात खूप डिफरन्स असतो. बट त्याच्या मागे जे ते आपल्याला मूवीमध्ये दिसतात त्याच्या मागे किती मेहनत असते, किती तासांची मेहनत असते हे आपल्याला माहित नसतं. आणि ती मेहनत घेत असतो तो असतो मेकअप आर्टिस्ट. आणि दादा तेच काम करताय मागच्या 8 ते 9 वर्षापासून कंटिन्यू मराठी हिंदी मूवीजमध्ये. सरांनी पूर्ण याच्यावर काम केलेलं आहे आणि खूप मोठ्या मोठ्या फिल्म्स मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आज आपण त्यांना तेच विचारणार आहे की कसा असतो अभिनेत्यांचा अनुभव, किती वेळ लागतो, त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता का, किती पैसा तुम्हाला मिळतो, या सगळ्या गोष्टींवर आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहे. सर तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आपल्या चॅनलवर. नमस्कार. सर काय वाटतं तुम्ही कसे आले? म्हणजे मेकअप आर्टिस्ट जेव्हा आम्ही ऐकतो तर आता आम्ही ॲज अ सामान्य माणूस आमच्यासाठी पिक्चर मूवी हे खूप वेगळी गोष्ट आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. कारण जे टीव्हीच्या पडद्यावर दिसतं ते खूप वेगळं असतं. म्हणजे ती दुनिया प्रत्येकाला वाटत असतं की आपण मूवीमध्ये जायला पाहिजे. मुंबईमध्ये तर खूप मोठं मार्केट आहे सर, तुम्ही राहिलेले स्वतः पाहिलंय. तर तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही मेकअप आर्टिस्ट बनावं? ओके, ऍक्च्युली मी फर्स्ट ऑफ ऑल मी नाटक करत होतो आणि नाटक करता करता काही असे फ्रेंड्स मिळाले की त्यांच्या कामामध्ये कधी कधी आपण त्यांना हेल्प म्हणून जात असतो. तर असंच मी एका मित्रासोबत त्याचं इव्हेंट मॅनेजमेंटचं काम होतं, तिथे मी हेल्प करायला म्हणून गेलतो. तर त्या एका छोट्या फंक्शनमध्ये पंढरी दादा जुकर हे मी त्यांच्याकडनं मेकअप शिकलो. तर ते एक मेकअप करून दाखवत होते, हॉरर मेकअप त्यांनी एक दाखवला करून स्टेजवर, जो की मला खूप जास्त आवडला. आणि माहित नाही का बट मला तो शिकायचाच होता. मला काही करून त्याच फील्डला जायचं होतं असं मी ठरवलं त्या क्षणी.
नंतर मी सरांना खूप सारे फोन्स केले, बट सरांनी असंच मला इग्नोर करत करत, कारण की ठीक आहे सर, वय काय होतं सर तेव्हा तुमचं? माझं वय होतं, मी जस्ट 12वी झाली होती माझी. 18 वर्ष. 18 वर्ष. तर मी डिप्लोमा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं होतं जस्ट, आणि तर चाललं होतं तिथे. आणि जसं मी सरांना कंटिन्यू कॉल करतोय, सरांनी खूप वेळा माझे फोन इग्नोर केले. एक 3-4 महिने नंतर मी गप्प झालो, फोन करणं बंद झालं. मी स्वतः वैतागलो होतो की मी फोन करून करून सर उचलत नाहीयेत वगैरे. मग सरांचा मला स्वतःहून फोन आला की अभिषेक काय झालं, तू फोन करत नाही आजकाल म्हणे. ओके. म्हटलं सर काय तुम्ही फोन उचलत नाही, म्हटलं मला शिकायचंय असं असं. मला कसं शिकायला मिळेल, काय करू शकतो मी. मग त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुझी मुंबईमध्ये राहायची खायची सोय आहे का, हा कोणी आहे का ओळखीचा. मग मी असा विचार केला 2 सेकंद की मी जर आता नाही म्हटलो तर मी काहीच करू शकत नाही, मी मुंबईत जाऊ शकणार नाही, मला ॲट एनी कॉस्ट जायचं तर आहेच. मग मी सरांना सांगितलं की सर माझी आहे सोय, मी करतो माझी सोय, काही हरकत नाही, तुम्ही फक्त मला सांगा कधी येऊ, काय येऊ, किती फीज लागेल, काय लागेल. आणि त्यांनी जशा प्रकारे मला सांगितलं तसं मी गेलो. तर जायचा किस्सा पण असा एक छान होता माझा की त्यांनी मला कल्याण स्टेशनला बोलवलं होतं आणि मला सांगितलं होतं की ट्रेननी उतरल्यानंतर ईस्ट वेस्ट मला तिथलं काहीच माहित नव्हतं. आणि माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स की मी ट्रेनमध्ये बसत होतो. आणि जसं मी ट्रेनमध्ये बसलो, बसनी फिरायची मला सवय. बसमध्ये कसं कंडक्टर येतो, तिकीट काढतो आणि आपण उतरतो. सेम मला ऍज इट इज तसं वाटलं की मी ट्रेनमध्ये पण तसंच काहीतरी सिस्टीम असेल. बट गेल्यानंतर मी विचारतो इथं लोकांना, अजून कंडक्टर कसं काय नाही आला, काय नाही आलं, कल्याण कधी येते, मला पूर्णपणे नवीन, कधीच बसतो नव्हतो त्यामुळे. आणि सरांना फोन केला, सर म्हटले की जसं तुला खूप जास्त वास येईल त्याच्या पुढच्या स्टेशनला तुला उतरायचं. मला इतकी छान ती गोष्ट एक डोक्यात राहिली की म्हणजे अजूनही ती डोक्यात आठवते मला की कल्याण स्टेशन कधी येतं की एकदा वास आला की त्याच्या पुढचं स्टेशन म्हणजे कल्याण स्टेशन. ओके डन. मग अशा प्रकारे माझी जर्नी चालू झाली. मी त्यावेळेस काही मित्रांमध्ये वगैरे राहत होतो रूम करून. आणि सरांनी त्यावेळेस मला खूप छान प्रकारे गायडन्स केलं प्रत्येक गोष्टीत. त्यांचं एज खूप जास्त होतं, सो मी त्यांचा मेकअप त्यांच्यासोबत काम करणारा कमी, बट त्यांचा बॉय होतो मी, त्यांच्यासोबत त्यांची कार चालवायचो. त्यांचं एज खूप जास्त होतं, सो कंटिन्यू त्यांच्यासोबतच फिरायचो. असं होतं. असं सुरुवात झाली म्हणजे तुम्हाला ते थिएटर करताना आवडली ती गोष्ट आणि त्याच्यातून तुम्हाला ते मेकअप दिसला आणि मग तुम्ही हे करायचं ठरवलं. येस. आपण सर या पूर्ण गोष्टींकडे येणारच आहे, पण मला आधी तुम्ही सांगा की घबाडकुंड हा आपला जो मूव्ही येतोय त्या मूव्ही बद्दल मला सांगा. मेकअप बद्दल त्या मूव्हीच्या आपण बोलणारच आहे. काय सर ती मूव्ही? ओके, घबाडकुंड अशी मूव्ही आहे की काही माणसं लालचेच्या अभावी लवकरात लवकर मोठं होणं, काही खजिना मिळणं याच्या मागे ज्या प्रकारे जातात, हा त्याच्यावर पूर्ण ही स्टोरी आहे. नंतर त्यांच्यानं काय काय गोष्टी बाहेर पडतात, जसं की जे काही कॅरेक्टर्स विहिरीत उतरतात त्यांना काय काय गोष्टींना फेस करावं लागतं, काय आत्मे काय करतात, हा त्यांना काय गोष्टींना सामोरी जावं लागतं, काय होतं तिथं, या सगळ्या गोष्टींवर आधारित ती स्टोरी आहे. ओके. हा म्हणजे आपण लालच करावी, ठीक आहे चला असते, बट त्या लालचेच्या अभावी काय होऊ शकतं, किती जणांचे प्राण जाऊ शकतात, काय होतं, या सर्व गोष्टींची ती एक मूव्ही आहे. म्हणजे प्रॉपर हॉरर मूव्ही का सर ही? प्रॉपर याच्यामध्ये ऍक्च्युली हॉरर पण कंटेंट आहे, थ्रिल कंटेंट आहे, ऍक्शन आहे, सस्पेन्स आहे, पूर्ण ह्याचा कॉम्बो म्हणजे घबाडकुंड. याला मल्टीवर्स मूव्ही म्हटलं गेलं आहे की मराठीतली पहिली मल्टीवर्स मूव्ही म्हणजे काय सर? ऍक्च्युली याच्या आधी 2 वर्षापूर्वी अल्लाड पल्लाड नावाची फिल्म आली होती, ज्याच्यामध्ये संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, भाग्यम जैन आणि अनुष्का पिंपोटकर हे 4 मेन कॅरेक्टर्स होते. हा आता फक्त आपण त्यातले एक संदीप पाठक यांची स्टोरी घेऊन घबाडकुंडचं काम केलेलं आहे. ओके. म्हणजे संदीप पाठक त्यावेळेस त्यांचं लग्न झालं नव्हतं, ते एक छोटे नावाडी होते. अल्ल्याड गावातून पल्ल्याड गावामध्ये जाण्यासाठी त्यांची फक्त नाव काम करत असायची, एवढंच त्यांची डिस्क्रिप्शन होतं त्याच्यामध्ये ज्या अल्ल्याड पल्ल्याडचं जे काही रहस्य होतं ते उलगडण्यामध्ये त्यांचा थोडा भाग जो होता, हा त्या भागाला घेऊन आता आपण घबाडकुंड नावाची स्टोरी क्रिएट केली. तर घबाडकुंडमध्ये कसं असतं की संदीप पाठक जे आहेत ते त्यांच्या लग्नानंतर ज्या पद्धतीने घर जावई बनून राहतात, हा आणि त्यांच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यावर ही पूर्ण स्टोरी आहे. ओके. येस, करेक्ट. सर मेकअप आर्टिस्ट जेव्हा म्हटलं जातं तर
प्रत्येक कॅरेक्टरचा, म्हणजे मोठे मोठे ऍक्टर्स राहू द्या किंवा अभिनेत्री राहू द्या, अभिनेता राहू द्या, या सगळ्यांच्या सगळ्यात जवळचा माणूस आणि जास्त वेळ टाइम स्पेंड करणारा माणूस म्हणजे मेकअप आर्टिस्ट असतो. येस. तर मला तुम्ही सांगा की सगळ्यात जास्त काम करायला आवडलेला अभिनेता आणि अभिनेत्री, मला दोघांबद्दल तुम्ही सांगा. आणि बाकीच्यांनी असं वाईट नका वाटून घेऊ, बट सगळ्यात जास्त मी विचारतोय. सगळ्यात जास्त काम करायला आणि मला त्यांच्याकडनं खूप जास्त नॉलेज मिळालं असे अभिनेते म्हणजे आपले आर्या पार वेब सिरीज मध्ये जे ऍज अ विलनचं काम करत होते, आशिष विद्यार्थी. ओके. येस, आशिष विद्यार्थी. त्यांचं नॉलेज इतकं भन्नाट होतं, ते मला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काही काही गोष्टी एक्सप्लेन करून सांगायचे. मला ते खूप जास्त आवडत होतं. म्हणजे काही अनुभव सांगा. जसं की मला त्यांनी खूप काही गोष्टी खायला आणायचे ते रोज नवीन. बरं. मग अशा काही गोष्टी होत्या की ज्या मी आजपर्यंत कधी बघितल्याही नव्हत्या. त्यांनी कुठून कुठून काय 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 शोधून आणायचे. आता माझं कसं होतं की मला पूर्ण सेटचा मेकअप सांभाळायचा असतो आणि खूप काही गोष्टी मला एकट्यालाच करायच्या असतात. मी सेट सोडून कुठं बाहेर फिरायला जाऊ शकत. बरोबर आहे. सरांचं कसं होतं की सरांचं आज काम आहे, 2 दिवस त्यांना गॅप आहे, परत तिसऱ्या दिवशी काम. सो 2 दिवस ते फ्री असले की ते इकडे फिर तिकडे फिर, मग काय 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 घ्यायचे, काय काय करायचे, स्वतः ब्लॉक करतात ते. हो, ते स्वतः ब्लॉक करतात. मग ते तिथं जे काय मिळेल ते आमच्यासाठी घेऊन यायचे. स्पेशली सेटवर 3-4 जण असे होते की त्यांना ते कंपल्सरी ते द्यायचेच. ओके. मग त्यातलं मी एक. तर ते आम्हाला सांगायचे की काल असा असा एक्सपिरियन्स आला, काय 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 झालं. मला त्यांचं नॉलेज भन्नाट आवडलं. त्यात त्यांचे ज्या काही पोएट्स असतात त्या आम्हाला सेटवर ज्या काही प्रकारे बोलून दाखवायचे ते मला खूप छान वाटायचं. आणि मला त्यांनी मेकअपला सुद्धा खूप जास्त हेल्प केली. म्हणजे जसं की एक सीन होता की 2 ट्रेन एकामेकांपासून जात आहेत आणि एका ट्रेनमधून जो काही परेश रावल यांचा मुलगा आहे आदित्य रावल, तर तो बाण मारतो आणि पलीकडच्या ट्रेनमध्ये आशिष विद्यार्थी सर जात आहेत बसून. तर तो बाण बरोबर एका इथून जाऊन दुसऱ्या ट्रेनमध्ये घुसून बरोबर त्यांच्या इथे लागणारे मध्ये. बरोबर. हा, तर या गोष्टीसाठी असं झालं एकदा की म्हणजे ज्या प्रोडक्शन हाऊसने मला बोलवलं होतं तर त्यांनी याच्या आधी लुक टेस्ट खूप आर्टिस्टला घेऊन केली, बट त्या बाणाचं वजन असं होतं की ते हँडल राहत नव्हतं, टिकत नसेल, असं टिकत चिटकत नसेल, ते स्टेबल राहत नव्हतं, ते कंटिन्यू खाली पडत होतं. बट मी ज्या प्रकारे त्याच्यामध्ये अल्युमिनियमचा वापर करून जे काही बनवलं होतं आतमध्ये, हा, ते त्यांना कन्सेप्ट खूप आवडली. तेव्हापासून आमचं बॉन्डिंग खूप छान झालं. ते अजूनही मला फोन करतात, काय 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 छान छान बोलतात. हा, त्यांना मी सांगितलं होतं गबाडकुंड असा असा झाला. ते म्हटले की अभिषेक तुझ्यासाठी मी नक्की बघेल. आता ते इथं महाराष्ट्रात नाहीये, बट महाराष्ट्रात आले की नक्की बघतील म्हटले. ओके. येस. आणि अभिनेत्री सर एखादी की जिच्यासोबत काम करायला खूप छान वाटलं? मला आता तरी 2 अभिनेत्री आहेत. नक्की. ओके. एक आहे पूजा सावंत. पूजा सावंत मॅडम सोबत मी भरपूर कामं केली, बट त्यांनीही खूप जास्त सपोर्ट केला, त्याही खूप भारी आहेत. आणि दुसऱ्या म्हणजे वैष्णवी कल्याणकर. ओके. जे आता गबाडकुंडाचे आर्टिस्ट आहेत. जसं सांगायला गेलं तर वैष्णवी कल्याणकरांना आम्ही प्रचंड त्रास दिलेला आहे. म्हणजे त्रास दिलेला आहे असं नाहीये, ज्या प्रोसेसला आम्हाला वेळ लागतो. आता आमचं जे काही शूट झालं ते पावसाळ्याच्या काळामध्ये होतं. आमचे जे काही केमिकल्स आहेत ते वाळायला वेळ लागायचा. म्हणजे ज्या मेकअपला आम्हाला 3-4 तास जायचे त्या मेकअपला आम्हाला 7-8 तास लागायला लागले. बरोबर. आणि 7-8 तास ती व्यक्ती कंटिन्यू एका चेअरवर बसून ठेवणं म्हणजे हा आम्ही त्रास देणंच झालं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी आम्हाला अजिबात ओरडले नाही, काही नाही. म्हणजे खूप खूप कॉपरेट केलं त्यांनी आम्हाला. ओके. त्याच्या आधीचा पण एक किस्सा की जेव्हा आम्ही त्यांना मोल्ड काढण्यासाठी बोलवलं होतं, माझी त्यांची भेट पहिल्यांदाच होती. पण मोल्ड काढताना झालं कसं की फर्स्ट टाइम त्यांच्याही लाईफमध्ये पहिल्यांदा मोल्डिंग वगैरे ह्या काही गोष्टी होत्या. बरोबर. आणि त्या जशा आल्या त्यांनी पहिलं बघितलं की त्यांनी मला हा आता रिसेंटली किस्सा सांगितला की म्हणे अभिषेक तू खूप मला असा ॲरोगंट वाटला, खूप असा ऍटिट्यूड वाला वाटला पहिल्या भेटीत, पण जसं शूटला आम्ही एकत्र राहायला लागलो तेव्हा कळलं अरे तू असं काहीच नाहीये म्हणे, तू तर फुल चिल आहेत वगैरे. तर त्यावेळेस त्या थोड्याशा अशा म्हणतात ना, मी ॲरोगंट असल्यानंतर समोरचा व्यक्ती थोडासा घाबरून असतो ना की मी काय बोलेल वगैरे. तर आम्ही छानपैकी, आता माझ्या स्टुडिओमध्ये मॅडम आल्या होत्या आणि मी माझ्या सोबत जे काही कलिग्स होते मी त्यांना एक एक गोष्टीची रिस्ट्रिक्शन देत होतो. तू हेच बघायचे, तू डोळ्यांकडे लक्ष द्यायचे, तू मानाचाच पार्ट घ्यायचा. मी प्रत्येकाला काही काही गोष्टी नेमून दिल्या होत्या, तेवढंच करायचं होतं. आता हे त्यांना काही गोष्टीमध्ये असं वाटलं की मी त्यांच्यावर बॉसिंगगिरी करून त्यांना सांगतोय. सो त्या आधीच थोड्याशा घाबरून होत्या, बट असं काही नव्हतं. कसं असतं की जेव्हा मी फेसवर काही गोष्टी लावतोय
तेव्हा फक्त नाकाच्या नाकपुड्यांचे छोटे छोटे 0.5 mm चे होल्स जर सोडले तर मी पूर्ण फेस कव्हर करतोय. बरोबर आहे. हा, म्हणजे त्याच्यावर मी पहिलं सिलिकॉन लावलं. हा, आता याच्या प्रोसेस पण खूप वेगवेगळ्या आहेत. काही वेळेस अल्जिनेट लावता येतं, काही वेळेस सिलिकॉन लावतं. बट वैष्णवी मॅडमच्या वेळेस मी सिलिकॉन लावलं होतं. हा, बट तो मोल्ड थोडासा खराब झाला म्हणून आम्ही परत एक अल्जिनेटचा सुद्धा काढून घेतला होता. ओके. सेफर साईड मध्ये. तर अशा प्रकारे काम चालू असताना त्यांना समथिंग 1-2 तास थांबायला लागलं होतं. त्या प्रचंड घाबरल्या होत्या. पण त्यांनी खूप कॉपरेट केलं. भारी Okay. वाटलं मला काम करून. येस. आणि अख्ख्या फिल्म मध्ये त्यांनी इतका छान सपोर्ट केला आम्हाला की अप्रतिम. बेस्ट होतं. येस, म्हणजे आमचा हा अनुभव किरण दादा सोबत पण आहे. ओके. किरण सोबत पण मी जवळपास 4 फिल्म केल्या. सर मला एक सांगा, आता तुम्ही याच्यामध्ये भरपूर काही नवीन नवीन वर्ड्स माझ्यासाठी तर खूप नवीन होते की तुम्ही सिलिकॉन वापरला, नंतर अजून एक वर्ड वापरला ज्याचं नाव मला आता आठवत नाहीये. त्याच्यानंतर आशिष विद्यार्थी सरांसोबत जेव्हा तुम्ही मूवी केला तेव्हा तुम्ही जे सांगितलं की तुम्ही अल्युमिनियमचा वापर करून ते बाण तो तिथं हे केला. आता हे म्हणजे जरी आपण म्हटलं की प्रॅक्टिसने माणूस शिकतो, बट तरी याचं काही आपल्याला एक प्रशिक्षण घ्यावं लागतं का? मेकअप आर्टिस्ट बनण्यासाठी तुम्हाला काय काय शिकावं लागतं? आधी काही कोर्स असतो की तुम्ही सगळं एक्सपिरियन्सने शिकले? मी बऱ्यापैकी एक्सपिरियन्सने शिकलो. बट मी आत्ता रिसेंटली काही युनिव्हर्सिटीमधनं डिग्री कोर्सेस करतोय. ओके. जेणेकरून मला अजून ह्याच्यामध्ये डीप नॉलेज पाहिजे. तर महत्वाची गोष्ट, मेकअपमध्ये काही पार्ट्स आहेत. थिएटरचे मेकअप वेगळे असतात जे की खूप जास्त लाऊड्स असतात. ओके. त्यानंतर सिरियलचे मेकअप असतात ते त्याच्यापेक्षा कमी लाऊड, बट ऍज पर फिल्मच्या मेकअपच्या दृष्टीने ते अजूनही खूप जास्त लाऊड्स असतात. ओके. त्याच्यानंतर कमी लाऊडवाला आलं तर ते ब्रायडल मेकअप. ब्रायडल मेकअप. त्याच्यानंतर कमी हवा असेल तर आणि परफेक्शन हवा असेल तर फिल्म मेकअप. आता फिल्म आणि ब्रायडल मध्ये असा फरक आहे की फिल्मच्या मेकअपला आम्ही जेवढं मटेरियल वापरतो हा ते ब्रायडलच्या तुलनेत 10% असतं. बट रिझल्ट अख्खा फिल्मच्या मेकअपचा फिल्मचा जो काही रिझल्ट आहे तो अख्खा आम्हाला ब्रायडल टाईप मध्ये पण द्यावा लागतो. ओके. बरोबर बरोबर. तर या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात की कुठलं आपण काय करतोय. तुम्ही किरण दादांची गोष्ट सांगत होते, मी तेव्हा तुम्हाला इंटरप्ट केलं, तर ती गोष्ट कंटिन्यू करा. कसा अनुभव आहे किरण दादांसोबत काम करायचा? किरण दादासोबत मी एक मूवी केली होती. त्याच्यामध्ये असं झालं की काही गोष्टींमध्ये माझ्या असिस्टंटकडे मटेरियल कमी होतं आणि ती थोडीशी रडल्यासारखी झाली. आता नवीनच होती मुलगी, सो थोडंफार मोठा ऍक्टर काय बोलला तर रडणारच ऑब्व्हियसली. तर त्यावेळेस किरण दादा म्हटला की नाही अभिषेक, मला ह्याच्या पुढं सगळं काही काम करणार असेल तर हीच मुलगी करणार. असं माझ्याकडे आता जवळपास 6 वर्ष झाले एक मुलगी काम करते, हर्षदा नावाची. तर किरण दादा तिला प्रत्येक वेळेस आलं की डिरेक्टली म्हणतो ही माझी पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणे, हीच फक्त मला काम करणार. ओके. बाकी कोणीच करणार नाही. आणि अशी खूप काही किस्से होते आमचे की आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मस्ती केलेली. म्हणजे शूटिंग चालू असताना, शूटिंग संपल्यानंतर किरण दादा असं आम्हाला कोण मोठा ऍक्टर आहे वगैरे असं त्यांनी कधीच म्हणजे भासून दिलं, कधीच नाही जाणून दिलं. तो कायम आमच्यातलाच एक पार्ट आहे आणि खूप खूप मस्ती केली आम्ही त्यासोबत. करेक्ट. येस. सर असं कधी होतं का की आता तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहे आणि एक डिरेक्टर असतो, प्रोड्युसर तर आय डोंट थिंक सो की इतकं इन्व्हॉल्वमेंट असतं प्रोड्युसरचं प्रत्येक गोष्टीत की असं केलं पाहिजे, पण डिरेक्टरचं काम असतं की मूवी कसा झाला पाहिजे, पडद्यावर कसा दिसला पाहिजे, त्याचे जे आर्टिस्ट आहे ते कसे दिसले पाहिजे त्याच्यामध्ये. तर असं कधी होतं का की तुमचं मत वेगळं पडतंय, की तुम्हाला असं वाटतंय की नाही हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर मी जर असा मेकअप केला तर हे मूवीमध्ये जास्त चांगलं दिसेल, आणि डिरेक्टर तुम्हाला बोलतो की नाही अभिषेक तू असं कर तरच हे चांगलं दिसेल, मग असं कधी होतं का तुमचं? असं भरपूर वेळा होतं. त्यावेळेस मी एक स्ट्रॅटर्जी वापरतो. जसं डिरेक्टरला हवंय तसं मी पहिलं करून दाखवतो. त्याच्यावर प्रॉपर फोटोशूट, व्हिडिओ शूट, ज्या काही गोष्टी प्री मध्ये घडतात त्या सगळ्या काही होतात. हा, त्याच्यानंतर माझी एक अट असते की आता तुझं मी ऐकलंय ना, आता पहिलं माझं पण ऐकायचं. हा, मग मला जे हवंय त्या सगळ्या गोष्टी मी परत त्याच आर्टिस्टवर सेम प्रकारे करतो. ज्या ज्या गोष्टी लागतात, काय काय नाही लागत, त्या सगळ्या झाल्यानंतर त्याचे परत फोटोज आणि व्हिडिओज निघतात. हे आम्ही कंटिन्यू कम्पेअर करतो. ओके. आता गबाड कुंडला आमचं असंच झालं की जे वैष्णवी मॅडमचं कॅरेक्टर आहे तर त्याच्यासाठी पहिलं आम्ही डिरेक्टली वैष्णवी मॅडमला त्रास दिला नाही. पहिली गोष्ट, आम्ही एक ज्युनियर आर्टिस्ट घेतली होती जी की प्रीतम सरांच्याच क्लासमध्ये होती. तर आम्ही सगळे एक्सपेरिमेंट्स पहिले तिच्यावर केले. वैष्णवी मॅडमवर डिरेक्टली आम्ही जो फायनल गेटअप होणार आहे तोच डिरेक्टली वैष्णवी मॅडमवर केला. हा. तर त्या मुलीवर आम्ही
समथिंग 6 ते 7 वेळा आम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून पाहिले होते. जसं की प्रीतम दादाचं जे म्हणणं होतं ते तर मी उतरवलंच, बट माझं जे म्हणणं आहे तेही मी उतरवलं. ओके. मग मी त्याला ते पटवून दिलं की तुझ्या याच्यामध्ये आणि माझ्या याच्यामध्ये काय डिफरन्स. काय फरक आहे? मी असं नाही सांगितलं डिरेक्टली की बाबा हे चुकीचं आहे किंवा हे नाही योग्य दिसत. मी फक्त कम्पेअर करून दाखवतो की हे केल्यानंतर तुला इथे डेप्थ जास्त दिसणार आहे, तुझ्या या लाईटमुळे तुझं असं असं हे दिसणार आहे वगैरे वगैरे वगैरे. मग त्याला जेव्हा ते कळायला लागलं तेव्हा आम्ही एक बेसवर आलो की बाबा नाही आपण हे करू शकतो. पण असं भरपूर वेळा होतं. भरपूर वेळा. आणि डिरेक्टर ऐकतात का सर मग? 80% डिरेक्टर ऐकतात, बट 20% त्यांचं म्हणणंच खरं करतात. सो आम्ही जास्त काय बोलू शकत नाही. एखाद्या म्हणजे आता कसं आहे सर की मेकअप आर्टिस्ट, मी जसं आधीच बोललो की तुम्ही सगळ्यात जास्त त्या कॅरेक्टरच्या, त्या ऍक्टरच्या, त्या ऍक्ट्रेसच्या सगळ्यात जास्त जवळ असतात, बरोबर. खूप वेळ तुम्हाला सोबत राहावं लागतं त्यांच्यासोबत. असं कधी अनकम्फर्टेबल होतं का? म्हणजे जर एखादा पुरुष आहे तो पुरुषाचा मेकअप करतोय, दॅट इज ओके, म्हणजे ठीक आहे. बट एखादी लेडी आहे आणि तिचा तुम्ही करताय, एखाद्या अभिनेत्रीचा तुम्ही मेकअप करताय, तेव्हा तुम्हाला कसं कधी नर्वसनेस जाणवलाय का? नाही, असा नर्वसनेस तर कधी जाणवलं नाही, कारण की मोस्ट ऑफ इंडस्ट्रीमध्ये मेकअप जे कोण करतात हे सगळे जेंट्स असतात आणि हेअर ड्रेसर जे काम करतात हेअर रिलेटेड हे सगळे लेडीज काम करतात. बट आजकाल ही सिस्टीम बदलत चालली आहे किंवा मी थोडेफार प्रमाणात बदलतोय की मी मेकअपला सुद्धा लेडीज घेतोय आणि हेअरला सुद्धा लेडीज घेतोय. ओके. जेणेकरून काय होतं, आता लेडीज लोकांना खूप जास्त स्कोप नाहीये इंडस्ट्रीत आणि खूप साऱ्या लेडीज याच गोष्टीमुळे घाबरतात की इंडस्ट्री ही सेफ नाहीये. मला त्यांना ही सेफ आहे किंवा सेफ फील करून द्यायची आहे. यासाठी मी थोडाफार प्रयत्न करतोय की माझे जे काही स्टुडंट्स आहेत नवीन नवीन, मी यांना प्रत्येक शूट्सवर घेऊन जातो. कसं असतं, काय असतं, कुठल्या आर्टिस्ट सोबत काय काम करायचं असतं. असे माझे खूप सारे स्टुडंट्स आहेत की जे आता इंडस्ट्रीमध्ये वर्किंग काम करतात. ओके. आणि छान चाललंय त्यांचं. एकदा शूटला असं झालं होतं की माझ्यासमोर सोनू आणि मॅडम बसल्या होत्या आणि मी थोडासा गोंधळलो होतो पहिल्यांदा, कारण की जी काही कारकीर्द इतक्या वर्षात ऐकली होती त्यावरनं थोडंफार मी एम्बॅरेस झालो की बाबा भीती वाटली होती, माझ्यावर बर्डन आलं. म्हणजे त्यांचं बसायचं पोश्चर किंवा दॅट वॉज ओके का? मॅडम जेव्हा व्हॅनिटीत होत्या तेव्हा मी फक्त नाव ऐकून थोडासा ओके घाबरलो होतो. जसं मी आतमध्ये गेलो, मी माझ्या बॅगेतले सगळे काही प्रोडक्ट्स काढून ठेवले, व्यवस्थित मांडले वगैरे. ते मांडण्याच्या ह्याच्यावरूनच मॅडमनी समजून घेतलं की हा व्यक्ती काहीतरी कम्फर्टेबल नाहीये. सो त्यांनी मला पहिलं कॉफी वगैरे दिली, त्यांनी त्यांचे ड्रेसअप वगैरे व्यवस्थित केलं, मी कम्फर्टेबल झालो. तेव्हा आम्ही छान गप्पा मारत मारत आम्ही काम केलं. बट ते शूट आमचं चाललं 2 दिवस आणि 2ही दिवस नंतर मला असं झालं नाही की मी काहीतरी वेगळं काही काम करतोय का कुठल्या असं. मला खूप जास्त कम्फर्टेबल केलं त्यांनी. आणि अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची झाली तर, जेव्हा ते रिलीज झालं काम तेव्हा आमच्या सक्सेस पार्टीमध्ये त्यांनी माझं स्पेशली नाव घेतलं होतं. ओके. की अभिषेकनी, आजपर्यंत माझा असा पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे की अभिषेकनी काम करताना कधीच माझ्याकडनं चुकीच्या गोष्टीकडनं विचार नाही केला. यांनी मला ह्या गोष्टीचं खरंच खूप भारी वाटलं की त्यांनी कॉन्फरन्समध्ये माझं नाव मोठ्याने घेतलं. एक्झॅक्टली. हे खूप इम्पॉर्टंट असतं. येस सर, तुम्ही आजपर्यंत ज्या मूव्ही केल्या तर त्यांची काही नावं सांगू शकाल? ओके. हिंदी मूव्ही जर बघायला गेलं तर फर्स्ट ऑफ ऑल माझी बदलापूर नावाची फिल्म होती, जिथे मी ऍज अ असिस्टंट, खूप नवीन होतो मी मेकअप इंडस्ट्रीमध्ये आणि खूप काही गोष्टी कळत नव्हत्या. माझं फक्त ऑब्झर्वेशन करण्याकडे लक्ष जास्त होतं. सो त्यावेळेस मी बदलापूर नावाच्या फिल्मला असिस्ट म्हणून काम केलं होतं. त्याच्यानंतर इनसाइड एज नावाची वेब सिरीज केली, त्याचे मी 2 सीझन केले क्रिकेटवरचे. ओके ओके. आर्या पार नावाची वेब सिरीज केली, जी मी पर्सनली प्रोस्थेटिक्स मेकअप आर्टिस्ट म्हणूनच केली. तर त्याचं एक सीझन अख्खा पूर्ण मी केला. दुसऱ्या सीझनला माझ्या पायाचा ऍक्सिडेंट झाला, सो मी तो नाही काय पुढे करू शकलो. त्यानंतर केसरी मूवी मी एक केला, ज्याच्यामध्ये अक्षय कुमारांसोबत काम करायला मिळालं. भारी वाटलं मला. ओ माय गॉड, अक्षय कुमार. हा. अजून कसं होतं सर अक्षय कुमार सरांसोबत काम करायचा अनुभव? म्हणजे कारण लोकांचं स्वप्न आहे अक्षय कुमारला असं समोरासमोर बघायचं. नाही, अक्षय कुमार सरांबद्दल बोलायचं झालं तर खूप जास्त डिसिप्लिन असलेला माणूस आहे. खरंय. म्हणजे आमचं शूट संपलं, आम्ही जाऊन घरी जाऊन झोपणार, आराम करणार. त्यांचं असं नसतं. शूट संपलं ते त्यांच्या स्टेजच्या इथे जायचे, सकाळी पहाटे 3-4 वाजता ते उठायचे, त्यांच्यासोबत त्यांचे 2 बॉडीगार्ड्स, ते बॉडीगार्ड्स कुठेतरी मागे राहायचे आणि ते आल्यानंतर आम्हाला या गोष्टी सांगायचे की सर पळत पुढे जातात आणि आम्ही मागच कुठेतरी राहतो. म्हणजे हा व्यक्ती अक्षय कुमार सारखा की
आम्ही वाईमध्ये शूट करत होतो आणि त्यांना एक बंगलो दिलता राहायला, सेपरेट बंगलो. बरोबर. त्यांचे काही स्टाफ वगैरे सगळेजण तिथंच होते. त्यांचं रुटीन इतकं छान होतं की ते रोज सकाळी उठायचे आणि रोडच्या कडनी पळत पळत जायचे. त्यांचं रनिंगचं जे काही रोजचं ठरलेलं आहे ते कंटिन्यू करायचे. आणि त्यांच्यासोबत जे बॉडीगार्ड होते ते त्यांच्या मागं पळत जाता जाता कुठेतरी मध्येच राहायचे आणि हे पुढेच जायचे आणि ते येताना परत त्यांना घेऊन यायचे. सो असं होतं की अरे, आणि त्यांचं डाएट कॉन्शियसनेस जो काय होता अप्रतिम होता. ते ठरवलेलं तेवढंच खाणार, एक्स्ट्रा कुठल्या गोष्टी खात नाहीत, काही नाही. आणि मध्ये मध्ये त्यांचं असं असायचं की मध्ये मध्ये काही डिप्स मार, जोर मार, त्यांचं ते रिबिन होती त्याच्याने काही ना काही ते चालू ठेव, हे कंटिन्यू चालू राहायचं. आणि बोलायला वगैरे इतका छान व्यक्ती आहे ना, म्हणजे खरंच आवडलं मला काम करायला त्यांच्या. असं नाही की एक ऑरा आहे त्यांचा असतं ते असं दुसऱ्याला कमी समजतील किंवा असं नाहीये. नाही, आमचं शूट चालू असताना ऍक्च्युली खूप टाईट शेड्यूल होतं एकदा. तेव्हा उदयनराजे महाराज आमच्या सेटवर आले होते आणि त्यावेळेस अशी म्हणजे आम्हाला आधीच रिस्ट्रिक्शन्स होते की खूप काही फास्ट गोष्टी करायच्या, हे या टायमिंग मध्ये झालंच पाहिजे. त्या दिवसाचं शेड्यूल खूप टाईट होतं. बरोबर आहे. आणि जसे उदयन महाराज आले तर अक्षय कुमार त्यांच्याशी बोलायला लागले, सगळं काही गोष्टी त्यांना खूप छान ट्रीट झालं, सगळं काही झालं. बट ते गेल्यानंतर मग आमचं शूट चालू झालं परत. त्या दिवशी आमची थोडीशी शिफ्ट वाढली पण सगळं छान झालं, व्यवस्थित झालं, अजिबात कसली चिडचिड नाही, काही नाही, काय. बेस्ट आहे. आणि ते खूप वेळा असंही करायचे की मुंबईतून पुण्यात जे काही साताऱ्यात शूट चालू होतं आमचं, मुंबईतून साताऱ्यात कंटिन्यू येताना ते पर्सनल चॉपर घेऊन यायचे. अक्षय कुमार सर. हो, ओके. कंटिन्यू चॉपर घेऊन यायचे. त्यांचं असं एक ठरलेलं असायचं की ते संध्याकाळचं जेवण त्यांच्या आईसोबतच करणार. काय सांगताय सर? हो, कंपल्सरी. ते 7 वाजता तिथनं निघाले की घरी जायचे, आईसोबत जेवण वगैरे, दुसऱ्या दिवशी परत चॉपरनेच इकडे यायचे. त्यासाठी पर्सनल एक हेलिपॅड तिथे बांधला होता, तेवढ्यासाठी केसरी मूवीच्या शूटिंगच्या वेळेस. काय होतं ना सर की आपण या स्टोरीज ऐकतो, जेव्हा आता समजा माझ्याबद्दल आज जर मी स्वतः तारीफ केली तर ते लोकांना खरं नाही पटणार किंवा कमी पर्सेंटमध्ये खरं वाटेल. बट जेव्हा एखादा तिसरा व्यक्ती, ज्या व्यक्तीने त्यांच्यासोबत इतके दिवस काढले आणि काम केलेलं आहे, तो व्यक्ती त्यांच्याबद्दल आज इतकं बोलतोय म्हणजे त्या माणसाची ख्याती खरंच खूप जास्त मोठी आहे. म्हणजे ते म्हणतो ना आपण की अक्षय कुमार बोलतो, मैं सुबह 4 बजे काम को लग जाता हूँ, असं तसं. आणि इंडस्ट्रीला जेव्हा बघितलं जातं तर ते थोडं वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं कधी कधी की पार्टी असते लेट नाईट हे ते. बट अशा व्यक्ती इन्स्पिरेशन आहे, जे मुलं आजकाल नवीन ज्यांना इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे त्या सगळ्यांसाठी. सर, आपला पॉडकास्ट चालू असताना तुम्ही एक गोष्ट सांगितली की तुमच्या पायाचा ऍक्सिडेंट, म्हणजे तुमचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात पायाला भरपूर लागलं होतं. ते काय कसं होतं? ऍक्च्युली झालं असं की आम्ही एक मराठी फिल्म करत होतो, लॉकडाऊन लग्न नावाची. तर त्या फिल्मचा शेवटचा दिवस, म्हणजे अख्खं फिल्म संपायची शेवटचा दिवस होता. तर त्या दिवशी प्रवीण सरांचे काही शॉट्स होते आणि प्रवीण तरडे सर तर त्यांचे काही शॉट्स होते. बट त्यांची एक पद्धत आहे कामाची की फिल्मला पहिल्या दिवशी जो व्यक्ती मेकअप करेल ना, फिल्म संपेपर्यंत त्याच व्यक्तीने मेकअप केला पाहिजे. ओके. आणि त्यांना असा एक व्रण होता जो की प्रोस्थेटिक्सने मी बनवला होता त्या फिल्ममध्ये. तर त्यांना तो कंटिन्युटीमध्ये मीच केला पाहिजे असं त्यांची हे होती. बट झालं काय की शूटिंगला जात असताना माझी कलिग होती, जिने मला, तिच्याकडे गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, सो तिने मला घ्यायला बोलवलं आणि मी 2 व्हीलरवर तिला घ्यायला गेलो. ती जस्ट आली आणि आम्ही निघणार तेवढ्यात एक ड्रिंक करून आलेली स्कूल व्हॅन होती. तर तिने मला समोरून उडवलं. माझ्या अव्हेंजरचे 3 तुकडे झाले, माझ्या पायाचे 3 तुकडे झाले. म्हणजे लिटरली माझ्या गुडघ्याच्या खालचा जो काही पार्ट आहे पोटरीचा, तो अख्खा असा एस शेप मध्ये झालता. बट स्टील मला टेन्शन या गोष्टीचं होतं की माझं मूवीला नाव लागलेलं आहे. आणि म्हणायला गेलं तर मी त्याच्यानंतर कंटिन्यू 4 प्रोजेक्ट मला 1-2 दिवसाच्या गॅपवर होते सगळे. सो मी आराम करायची माझी कॅपॅसिटीज नव्हती, मी थांबू शकत. बरोबर आहे. सो असं झालं की मी उठून पहिला म्हटलं होतं की मी सरांचा पहिला मेकअप करतो, बाकीचे पोरं सगळं सांभाळतील, मग मी हॉस्पिटलला जातो. बरोबर. बट फिल्मचे काही लोक आली, त्यांनी मला नाहीच म्हटले, नाही तू पहिलं हॉस्पिटलला चल, मग बघू आपण. वाटलंच आम्ही इकडे आणतो तरडेंना म्हणे हॉस्पिटलला, तू इकडं कर. ऐकतच नव्हतं कोण. मग मला पहिलं हॉस्पिटलला नेलं, माझ्या पायात रॉड टाकला. डॉक्टर पण मला म्हणाला की बाबा आजपर्यंत त्यांच्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये त्यांनी 33 mm चा रॉड कोणालाच लावला नाही. बापरे. पहिल्यांदा मला 33 mm चा रॉड लावला. म्हणजे इतकं वाईट प्रकारे ते डेंजर ऍक्सिडेंट होता. हा. आणि अजून एक विषय असा की त्याच्यानंतर लगेच माझी एक फिल्म चालू होणार होती 3-4 दिवसानंतर, तुरियम नावाची. आणि पहिल्याच दिवशी मेजर प्रोस्थेटिक्स होता. स्वतः घरी कसं सांगू, मी कसं जाऊ, काय काय काय.
सो मी घरी गेलो, डिस्चार्ज घेतला बळजबरी डॉक्टरांकडनं, घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी घरचे सगळे उठायच्या आधी मी कॅब करून माझं आवरून मी गपचूप गायब. म्हणजे माझ्या घरचे नंतर शूटिंगवर आले, कुठं गायब झाला, तुला कळतं का, असं तसं. पण मला पहिलं काम तर महत्वाचं होतं. पॅशन आहे सर तुमचं. येस, माझं पॅशन आहे. पॅशन आहे मेकअप आर्टिस्ट. त्याच्यानंतर ते शेड्यूल एक 6-7 दिवस पुण्यात झालं आणि पावसाचा काळ, साताऱ्यामध्ये शूट होतं. तर मी वॉकर घेऊन चालत होतो आणि अचानक खूप जास्त साताऱ्यातला पाऊस म्हणजे विचित्र भयानक पाऊस. पाऊस येतो. कासपठारला शूट होतं आणि जिथं आम्ही गाड्या लावल्या तिथून आम्हाला समथिंग एक 300-400 मीटर आम्हाला आज चालत जायचं होतं. मला तर गाडीने सोडलं होतं का आता माझ्या पायाला लागलं होतं. आणि तिथं उतरल्यानंतर येताना असं झालं की पाऊस पडला. आम्ही तिथं थांबलो होतो, पाऊस थांबायची वाट बघत बसलो. पाऊस थांबल्यानंतर मध्ये जो 400 मीटरचा पॅच होता तिथं एकदम गाळ तयार झाला. ओके. मग मला एक 4x4 जीप घ्यायला आली, जिप्सी. त्या जिप्सीत मी बसलो. जाताना असं झालं की ती जिप्सी मध्ये फसली गाळामध्ये, ती निघायला तयार नाही. तिला काढण्यासाठी अजून एक जिप्सी आली. ती ओढून काढण्यासाठी ती दोरी वगैरे लावली, सगळं काय केलं, ती पण निघायला तयार नाही, ती अडकून बसली. ती काढण्यासाठी अजून एक ट्रॅक्टर आला, तो अडकून बसला. नंतर असं झालं की करावं काय, जायचं कसं. मग शेवटी वैतागलो आणि कसं तरी लंगडत लंगडत मीच बाहेर पडलो. गाड्यातून, हो. जिथून गाड्या जायला तयार नव्हतं तिथून तुम्हाला जावं लागत. लिटरली माझ्या कमरेपर्यंत गाळ होता आणि मी त्या गाळातनं वॉकरनी चालत 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 पायाला खडे टोचत मी गेलो. असं झालं. त्यानंतर पुढचं शेड्यूल जे होतं ते राजस्थानला होतं. ओके. राजस्थानचा असा इन्सिडन्स की वाळवंटात पूर्ण शूट होतं ते. आणि एक दिवस अचानक तिथं वादळ वगैरे कधीही यायचं, पाऊस वगैरे कधीही यायचा. बरोबर. तर त्या पावसाच्या ह्याच्यामध्ये सगळा क्रू पळून जायचा कुठे. माझा पाय तुटलाय, मी पळणार तरी कुठे. मग असं एकदा असं झालं की खूप जास्त वादळ आलं, सगळेजण पळून गेले मला सोडून. मी आपला एकटाच तिथं, मला हालता पण येत नव्हतं आणि लिटरली ते पाय इतके खाली धसले होते ना माझे की गुडघ्याच्या अर्ध्यापर्यंत म्हणजे पोटरीपर्यंत माझा पाय आतमध्ये खाली धसला होता. मला तो काढताच येत नव्हता. मी तिथंच मांडी घालून बसलो, कान बिन सगळे पॅक केले आणि सगळं वादळ गेल्यानंतर मग मला लोकांनी उचललं. तो एक किस्सा माझ्यासाठी खूप डेंजर होता. असं म्हणजे माहित नाही, देव देतो ते एकत्र सगळं देतो. बरोबर आहे. जेव्हा पाय तुटला तेव्हाच खूप चांगले चांगले प्रोजेक्ट्स होते आणि खूप कामाचे प्रोजेक्ट होते. सो मी सोडू शकत पण नव्हतो. सर, आता आपण जेव्हा बघतो मूवीज वगैरे, तर याच्यामध्ये कसं असतं की कोणत्याही लोकेशनला जावं लागतं किंवा जे लोक असतात तेही वेगवेगळ्या फील्डचे लोक असतात. इन्व्हेस्टरचा पैसा असतो कधी कधी, आणि आपण पाहिलंय की इन्व्हेस्टरचा पैसा कधी कधी बाहेरूनही असतो. मल्टिपल गोष्टी आहे. तुम्हाला कधी अशी भीती वाटली का सर एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना, एखाद्या मूवीवर? असं मला एकदा झालं होतं, समथिंग 2017-18ची ही गोष्ट आहे. ओके. त्यावेळेस मी एक फिल्म करत होतो जी की बाळासाहेब ठाकरेंवर होती. आणि त्या फिल्मचे जे डिरेक्टर होते की ते इतके डेंजर होते की त्यांनी मला नाही ऍक्च्युली अख्ख्या क्रूला कुणाला स्क्रिप्ट दिली नव्हती. ते जे काही सांगायचे तेवढंच करायला लागायचं. आणि असं नव्हतं की बाबा ते 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी असं काहीतरी सांगायचे मला हे हवंय. ते आम्हाला लिटरली तासांच्या फरकावर बोलायचे की अभिषेक, मला सकाळी 6 वाजता फोन यायचा, 5 वाजता फोन यायचा, कधीही फोन यायचा. अभिषेक, मला उद्या सकाळी 2 तुटलेले पाय हवेत, 1 हात हवाय, उद्या अभिषेक मला हे फायरिंगची गोष्ट करायची आहे. म्हणजे इतकं मला प्री प्लॅन राहावं लागायचं ना. त्यावेळेस माझ्याकडे स्विफ्ट गाडी होती आणि मी ती एका मित्राला देऊन टाकली होती. म्हटलं भाई, ही गाडी तुझ्याकडे ठेव, मला तुझी स्कॉर्पिओ दे. माझ्या स्कॉर्पिओच्या छतापर्यंत बसेल इतकं सगळं मटेरियल फक्त भरून ठेवलं होतं की बाबा या माणसाचं काय खरं नाही, हा कधीही काही सांगतो, माझ्याकडे मटेरियल नसेल तर परत मी बोलणी नाही खाऊ शकत. सो मी सगळ्या काही गोष्टी त्यात भरून ठेवल्या होत्या. कंटिन्यू माझ्या गाडीत एकही माणूस नाही, मी फक्त गाडी चालवायचो आणि पुढच्या सीटपर्यंत सगळं काही मटेरियल भरलेलं असायचं. इतकं मी प्री प्लॅन होतो. आणि ते एकच शूट माझ्यासाठी खूप जास्त चॅलेंजिंग होतं. बाळासाहेबांची रिअल स्टोरी मांडणारं शूट होतं. ते शूट खूप भारी झालं. लिटरली राम गोपाल वर्मांचं प्रोडक्शन असल्यामुळं बजेटचा तर काही इश्यू नव्हताच, बट भारी होतं सगळं, मजा आली तेव्हा. तो व्यक्ती कोणत्या इंडस्ट्रीमधला होता डिरेक्टर? ते फिल्म इंडस्ट्रीमधलेच होते, बट काही कारणास्तव ते आता इंडस्ट्रीमध्ये नाहीत. मूवी पब्लिश का नाही झाला? मूवी पब्लिश का नाही झाला कारण की ऍक्च्युली शूट खूप छान शूट झालं. आम्ही समथिंग 7 to 2 days शूट केलं होतं. शेवटचे 5-6 दिवस शूट राहिलं होतं एकाच बंगल्यामध्ये, जिथे आरव वेलणकरचं एक
हे होतं शॉट होता, तो एक शॉट परफेक्ट हवा म्हणून त्यांनी 198 टेक घेतले होते. एक शॉट डिरेक्टरने करायला 3 दिवस तो टेक फक्त चालला होता, एकच टेक. कारण की त्यांना जे पाहिजे ते मिळतच नव्हतं. ओके. आरव वेलणकर सारखा मोठा ऍक्टर सुद्धा एवढे टेक देतोय, खूप जण हे झालते त्यामुळं. तर त्यावेळेस असं झालं की ते जे शूट होतं एका मस्जिदी समोर होतं. सो तिथं त्यांची जी प्रेयर असते रात्रीची 11-12 वाजताची समथिंग, तर त्याच्यावर टेक चालू असताना ती प्रेयर चालू झाली आणि प्रोडक्शनला सांगून पण प्रोडक्शनने ती प्रेयर थांबवली नाही. सो तिथं जो काही जमाव बंदी म्हणजे जो काही एकदम डेंजर सिच्युएशन डेंजर सिच्युएशन झाली. आणि एक तर इकडची जी टीम असेल ती बाळासाहेबांचा मूवी करते म्हटल्यावर ते फारच कट्टर हिंदुत्ववादी असतील. करेक्ट. आणि असं होतं की बाळासाहेबांचीच लोक खूप जास्त त्या मूवीमध्ये इन्व्हॉल्व्ह असायची, कारण की त्यांच्यावरतीच मूवी आहे. बरोबर आहे. आणि त्या गोंधळामध्ये असं झालं की खूप जास्त लोक तणाव पेटत गेला, त्यामुळे खूप जास्त व्हायलन्स तयार झाला. आम्ही अशा प्रकारे पळून गेलतो तिथनं की आम्हाला नको काय, आम्हाला मटेरियल नाही मिळालं तरी चालू, काय नाही, पहिलं जीव महत्वाचा पाहिजे. मी लिटरली समोरच्या रोडवर जाऊन दादा लिफ्ट द्या, मला कुठेही पुढे जाऊन कुठेही सोडा, पण चला इथनं. अशी सिच्युएशन येते सर ना. डेंजर होतं ते. मला असं वाटतं मूवी रिलीज झाला पाहिजे, खरंच रिलीज झाला पाहिजे होता. म्हणजे आजपर्यंतचा बेस्ट मूवी होता तो. म्हणजे तो त्या व्यक्तीने स्वारगेट सारखं बस स्टँड 6 दिवस बंद ठेवलं होतं त्या डिरेक्टरने. हो. कोणत्या सालची गोष्ट असेल सरी तरी? 16, 17, 18 समथिंग. ओके ओके. स्वारगेट बस स्टँड बंद ठेवलं होतं. इतका पॉवरफुल व्यक्तित्व होता. हो. कुणाला माहिती असेल तर कमेंट करा. तर असं होतं. आणि माझ्यापेक्षाही जास्त हालत म्हणजे जे कास्टिंग वाले होते, जे क्राऊड वगैरे घेऊन यायचे, त्यांना असे सांगायचे की मला 2 तासामध्ये एवढे एवढे जण हवेत, 3 तासात एवढे एवढे जण हवेत. लिटरली एकदा त्या क्राऊडवाल्यांनी जे कामगार लोक असतात ना, त्यांच्यातले सगळे जण गाडीत भरून आणले होते. ओके. आता त्यांना तर शूटिंगचं काहीच माहित नाही, त्यांना फक्त चला हा पैसे मिळतात ते आले. आणि लिटरली त्या मिलमध्ये जेव्हा हे चालू होतं, म्हणजे एक शॉट चालू होता आणि त्यावेळेस सगळ्या क्राऊडला बोलवलं होतं. आता हे कामगार लोक, यांना कामाची सवय, यांना कुठं उभं राहायला जमणार आहे, हे एक कोपऱ्यात कुठं कुठं जाऊन बसले होते. त्यावेळेस तो प्रचंड भयानक सिच्युएशन. ती सिच्युएशन डेंजर होती. सर आता तुम्ही जसं मेकअप आर्टिस्ट होता, तर तुम्ही बाकी लोकांना पण शिकवतात, बाकी स्टुडंट्स पण आहे तुमचे. तर याच्यामध्ये सर पैशाचा विषय कसा आहे? म्हणजे तुम्हीही आज करताय किंवा आपण जेही काम करतोय, मीही करतोय, तर आपण पैशासाठी पण करतो. म्हणजे आपली एक हॉबी असते सर, बट बाय प्रॉडक्ट इज मनी. तर एखादा व्यक्ती आहे, जो एखादा मुलगा आहे, एखादी मुलगी आहे, जिला आज मेकअप आर्टिस्ट बनायचं आहे, तर तिने या क्षेत्राकडे वळताना आर्थिक दृष्ट्या कसं पाहिलं पाहिजे? किती अर्निंग आहे सर, सुरुवात, शेवट, आणि अजून खूप चांगल्या लेवलवर जेव्हा माणूस जातो तेव्हा किती? ऍक्च्युली विषय असा आहे की ब्राईडमध्ये खूप जास्त पैसा आहे. ब्राईडमध्ये कसं असतं, टाइम कमी आहे पण इन्कम जास्त आहे. ओके. कमी टाइम मध्ये, म्हणजे ब्राईडचं एकच दिवसाचं फंक्शन असतं, ज्याच्यामध्ये 2-3 मेकअप असतात. तेवढंच करायचं, पैसा घ्यायचा, घरी जायचं, संपला विषय. ओके. बट फिल्मचं असं नसतं. फिल्मचं काम कसं असतं, कंटिन्यू 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने, खूप जास्त टाइम स्पॅन असतो. आणि याच्यामध्ये मनी थोडं कमी मिळतं. जसं आता असिस्टंट असेल तर, आता माझंच उदाहरण घेतलं तर मी 2012 साली जेव्हा असिस्टंट म्हणून काम करत होतो, तर त्यावेळेस मला 150 रुपये, 200 रुपये असे मिळायचे दिवसाचे. ते इनफ होते का आता माझा शिकण्याचा फेज होता वगैरे वगैरे वगैरे. पण जसजसं मी शिकलो, जसजसं माझा हात साफ झाला, मी चांगल्या प्रकारे काम करायला लागलो, तसतसं माझं इन्कम वाढत गेलं. आता कंडिशन अशी आहे की आता जे नवीन लोक कामं करतात त्यांना 1000 रुपये, 1200 रुपये, 1500 रुपये असे चार्जेस मिळतात पर डे. आणि किती वेळ काम सर? 12 तासांचं काम. ओके. मग याच्यामध्ये होतं कसं की तुमचं जेवढं हात साफ असेल, तुमचं जेवढं काम चांगलं असेल, त्याप्रमाणे एक्स्ट्रा सुद्धा मिळतात. 2500, 3000, काही लोकांना 5000. आता माझ्यासोबत काही जण काम करतात, त्यांना मी 5-5 हजार रुपये पण पेमेंट देतो पर डेला. येस. तर डिपेंड्स की काम कसं आहे, स्किल किती आहे तसं तुमच्याकडे. सो माझं असं मत असेल की जर आपण ह्या इंडस्ट्री येत आहे तर तुम्ही
सध्या तरी काही वर्ष पैशाकडनं बघता फक्त तुमचे स्किल डेव्हलप करा. जेवढे जास्त तुम्ही स्किल डेव्हलप करताल तेवढं तुमचं भविष्य पुढे उज्ज्वल आहे. बरोबर आहे सर. एखादा व्यक्ती आहे ज्याला आता 15 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये, आपण म्हणजे मेकअप आर्टिस्ट बोलताना आपण फक्त मूवीकडे बघितलं तर बाकी लोक नाराज होतील की ज्या ब्रायडल मेकअप करतात वगैरे, आपण त्याच्याकडे येऊ. पण मला मूवीज बद्दल बोलायचं, फिल्म बद्दल थोडं अजून बोलायचं आहे की ज्यांना 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या इंडस्ट्रीमध्ये, तर त्याला किती पर डे मिळू शकतो? सध्या रिसेंटली असं होतं, मला जवळपास 15-16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हा, मी जवळपास 4 ते 5 लाख रुपये मंथली घेतो. ओके ओके ओके. डिपेंड्स, आता तुम्ही कसं काय करताय काय नाही त्याच्यावर डिपेंड की तुमचे स्किल्स कसे आहेत. आता खूप सारे असे मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहेत इंडस्ट्रीमध्ये जे 20-20 वर्ष जुने आहेत, बट ते अजूनही स्किल डेव्हलप करत नाही स्वतःच. बरोबर आहे. ते नवीन नवीन गोष्टी शिकत नाही. आता कसं आहे, ब्युटी इंडस्ट्री अशी आहे की जेवढं तुम्ही नवीन नवीन शिकत जाल तेवढं तुम्हाला जास्त इन्कम चालू होईल. मी आता 15-16 वर्ष जे काही काम करतोय, हा, खूप जण असे मला म्हणतात की तू प्रोस्थेटिक्सचा किंग आहे पुण्यामध्ये, हा, तुझ्या इतकं भारी कोणी करत नाही. मुंबईमध्ये खूप जण म्हणतात मला, बट माझं असं आहे की मी अजून स्वतःला सॅटिस्फाईड नाहीये. मला अजून याच्यामध्ये काहीतरी अपग्रेड करायचं, मला काहीतरी नवीन शिकायचंय. सो मी आता डेन्मार्क युनिव्हर्सिटीमधनं डिग्रीचा एक कोर्स करतोय. ओके. हा, जो ऑनलाईनच आहे. मला फक्त एक्झाम्सला जावं लागणार आहे, तिकडे जावं लागेल. तर जेवढं स्किल डेव्हलप कराल तेवढा पैसा आहे याच्यामध्ये. येस. कारण सर मला असं वाटतं की ही जी फील्ड आहे ना, जसं आपण ग्राफिक्स डिझायनिंग बघतो की एखादं थंबनेल आहे समजा आमचं, तर ते थंबनेल डिझाईन करताना तुम्हाला किती येतं, तुम्ही टूल किती शिकली आहे, त्यापेक्षा त्याच्यामध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी किती टाकता ना तुमची, ते जास्त इम्पॉर्टंट असतं. ते लोकांना अपील कसं होईल. टूल शिकणं हे तर युट्यूबवरून पण कोणी शिकतं, पण जो एक्सपिरियन्स असतो किंवा जी आपली क्रिएटिव्हिटी असते त्याच्यावरून ते थंबनेल बनतं. तसंच सेम या मेकअप आर्टिस्टच्या फील्डमध्ये. तुम्ही आजपर्यंत पाहिलेलं सगळ्यात जास्त अर्न कोण करत असेल, म्हणजे नाव न सांगता जरी सांगायचं झालं तरी तुम्हाला असं की वाटतं सर की इतकी अमाऊंट एखादा व्यक्ती कमवतो पर डेला, असं काही ऐकलंय तुम्ही तुमच्या फील्डचं? ऍक्टर्स लोक खूप जास्त कमवतात आमच्या फील्डमध्ये. म्हणजे मी असंही बघितलेलं आहे की 50-50 लाख रुपये पर डे घेणारे ऍक्टर्स आहेत. हिंदीमध्ये आहेत. लाख रुपये, कोटी रुपये पर डे घेतात. कोटी रुपये पर डे असे आहेत. म्हणून इतकं क्रेज आहे का सर मुंबईमध्ये? हो. आणि मेकअप आर्टिस्ट मध्ये सर हायेस्ट इन्कम पाहिलेलं आजपर्यंतचा? मेकअप आर्टिस्ट मध्ये लाखांमध्ये समथिंग 3 लाख 4 लाख पर डे हो आहेत. हो. मग त्यांचं एज पण जास्त असेल ना थोडं? हो, तेवढा एक्सपिरियन्स असतो त्यांना. जास्त फिल्म्स केल्यावर जास्त एक्सपिरियन्स येतो. फक्त फिल्म्स नाही, बट खूप काही गोष्टींच्या फिनिशिंग ज्या प्रकारे करतात ना, तेवढं त्यांना पेमेंट जास्त मिळतं. तुमच्या फिनिशिंग जेवढी जास्त चांगली तेवढं तुमचं पेमेंट इन्क्रीज होत राहणार. बरोबर आहे. मला ना डिप्लोमॅटिक आन्सर नकोय सर या प्रश्नाचं. ओके. आणि असंही नकोय की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल इंडस्ट्रीमध्ये. बट आपली इंडस्ट्री ही सेफ आहे का सर? हिंदीसाठी पण वेगळं उत्तर द्या आणि मराठीसाठी पण उत्तर द्या. इंडस्ट्री सेफ आहे फॉर गर्ल्स म्हणतोय मी. हो. ते कास्टिंग काउच बद्दल ऐकलं जातं. आले मला आयडिया. फील्ड चांगलं आहे वाईट आहे याबद्दल बोलण्यापेक्षा खरंच काही लोकांची मेंटॅलिटी आहे की इंडस्ट्रीमधल्या मुली ह्या म्हणजे अशाच असतात वगैरे. सो असं काही नसतं की आता रिसेंटली मी फिल्म करत होता, मी फिल्मचं नाव नाही सांगत फक्त तुम्हाला. तर त्या फिल्ममध्ये एक कॅमेरा अटेंडंट होता. आता रिसेंटली 15 दिवसाची गोष्ट आहे. कॅमेरा अटेंडंट होता जो की माझ्या टीममध्ये 6 मुली होत्या. तर प्रत्येक मुलीशी काही ना काहीतरी छेडखानी करत होता. कंटिन्यू त्या कुठं जरी उभ्या राहिल्या सेटवर काय करत असताना त्यांच्याकडे फक्त बघत होता. आणि एक असा इन्सिडेंट झाला सेटवर की माझ्या समोर त्यांनी एका मुलीला धक्का मारला. ओके. हा, मी त्याला बोललो, जे काय बोलायचं मी त्याला बोललो की बाबा तू असं का करतोय काय वगैरे वगैरे. बट नंतर कामामध्ये तोही गेला पळून आणि मी नंतर कामात आलो. मी ही कंप्लेंट खूप जणांकडे केली, जसं की माझ्या प्रोडक्शनवाल्यांकडे केली, डिरेक्टरकडे केली, डीओपी कडे केली, त्यांचे जे वेंडर्स आहेत त्यांच्याकडे केली, बट कोणीही ऍक्शन घेतली नाही. सो मग त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून पाठवून दिला मग घरी. काय होतं सर, म्हणजे माझा असा अनुभव आहे की या इंडस्ट्रीला सगळ्यात जास्त खराब समजलं जातं या गोष्टींमुळे, कास्टिंग काउच वगैरे. बट जर तुम्ही बघायला गेलं ऍज अ सामान्य माणूस, जर आपण विचार केला नसेल, तुम्ही IT पकडा, तुम्ही पॉलिटिक्स पकडा, ठीक आहे, तुम्ही स्पोर्ट्स पकडा,
प्रत्येक फील्डमध्ये या गोष्टी घडतात. हो. त्या ऑब्व्हियसली चुकीच्या गोष्टी आहे की आपण इथे बॉलिवूडला किंवा मराठी इंडस्ट्रीला खराब समजतोय किंवा प्रत्येक इंडस्ट्रीत या गोष्टी सर. हो. ही ना ही मानसिकता आहे. हो. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा काम करताय तिथं तर त्या ठिकाणी असे काही लोक असतात की जे त्या गोष्टी करतात किंवा कास्टिंग काउच सारखा विषय की तुम्हाला जर मूवीमध्ये काम करायचं असेल तर मग तुम्हाला मोठे मोठे ऍक्टर रणवीर सिंग सारखे ऍक्टर्स बोललेले की आमच्यासोबत हे घडलेलं आहे की त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं या गोष्टी. पण फक्त एकाच इंडस्ट्रीला तुम्ही बदनाम नाही करू शकत. बरोबर. आणि असं केल्यामुळे त्या इंडस्ट्रीमध्ये ज्या लोकांकडे खरंच स्किल आहे, ज्या लोकांकडे खरंच नॉलेज आहे ते लोक याला घाबरतात. जसं तुम्ही बोलले की मुली पण घाबरतात तिकडे यायला की त्यांना असं वाटतं की आपल्यासोबत असं काही होऊ शकतं का. तर ते तुमचं इथंच नाही, तुमचं हे कोणत्याही क्षेत्रामध्ये होऊ शकतं. त्याच्यामध्ये तुम्ही किती स्ट्रॉंग आहे, ती मुलगी किती स्ट्रॉंग आहे, तुम्ही ज्या माणसासोबत काम करताय तो किती चांगला आहे, तो तुमच्यासाठी किती खंबीरपणे उभा राहू शकतोय, या गोष्टी जास्त डिपेंड करतात. राईट. बरोबर आहे. सर आता मेकअप बद्दल अजून बोलायचं झालं तर ब्रायडल मेकअप जो असतो तुम्ही बोलले की त्याच्यात चांगलं अर्निंग होतं. बरोबर आहे. मग तुम्ही का त्याच्यावर जास्त फोकस केलं नाही आणि तुम्ही मूवीज मध्येच का जास्त फोकस केला? ओके, ब्रायडल ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला एकच प्रोसेस आहे आणि तुम्हाला तीच कंटिन्यू फॉलो करायची. तसं फिल्ममध्ये असं नाहीये. फिल्ममध्ये होतं काय, तुमचं एज मॅटर करतं. तुमचं एज काय आहे, तुमची सिच्युएशन काय आहे, हा माणूस कुठल्या कॉस्ट्युम मध्ये आहे, तुम्हाला कुठलं काय चांगलं दिसेल काय नाही, तुम्हाला क्रिएटिव्हिटी करण्यासाठी खूप काही गोष्टी मिळतात. स्कोप आहे. हा, मग माझ्या डोक्यात असं होतं की मला फक्त पैसा कमवायचा नाहीये, मला माझी क्रिएटिव्हिटी दाखवायची. ओके. सो मी ब्रायडल सोडून फिल्म इंडस्ट्रीमध्ये उतरलो. आणि अजून एक गोष्ट अशी की फक्त नॉर्मल मेकअप जे काही लोक बघतात त्यांच्यामध्ये त्यांना एवढं काही गोष्टी समजत नाही की बाबा ह्याच्यात काय असं वेगळं आहे. एक माणूस चाललाय पण तो काय इंटेन्शननी चाललाय, त्याच्या डोक्यात काय आहे, तुम्हाला त्याचा मेकअपनी काय दाखवायचंय, ह्या गोष्टी इतका लोक विचार करत नाही. ते बघताना हा चल ठीक आहे माणूस चाललाय त्याच्या दृष्टीने ओके, पण आम्हाला खूप जास्त विचार करावा लागतो की तो घाबरलाय, मग त्याची घाबरण्याची तीव्रता किती असेल, त्याला किती घाम दिला पाहिजे, त्या घामाची इंटेन्सिटी कशी पाहिजे, घाम कुठून आला पाहिजे, जो काही ओघळ येतो त्या ओघळवर पण आम्हाला काम करावं लागतं. जर डोळे लाल होणार असेल तर ते कितपत लाल होणं पाहिजे. आता काही केमिकल्स आहेत असे की जे डोळ्यात टाकल्यानंतर डोळे लाल होतात, बट ते मेंटेन ठेवणं प्रत्येक टेकला, पहिल्या टेकला जर डोळे ज्या तीव्रतेने लाल असतील शेवटच्या टेक पर्यंत ते कंटिन्यू तेवढेच लाल हवेत, ना जास्त ना कमी. तर हे कसे करायचे, तर ह्या गोष्टी करण्यामध्ये जास्त मला इंटरेस्ट वाटतो, म्हणून मी आता या इंडस्ट्रीमध्ये आहे. बरोबर आहे. मुली जेव्हा तुमच्याकडून शिकतील सर तर म्हणजे तुम्ही त्यांना ऑनलाईन शिकवतात की म्हणजे काही मुली बघतही असतील तर त्यांना सेटवर जाऊन तुम्ही ट्रेनिंग देतात पूर्ण, म्हणजे ऑन जे म्हणतो ना आपण ऑन फील्ड प्रॅक्टिस ही केली जाते, कसं असतं, कसं शिकवतात कसं तुम्ही? ओके, मी ऑनलाईन शिकवत नाही, मी ऑनलाईन बॅचेस घेत नाही. मी आत्ता कुठं एकच बॅच फक्त ऑनलाईन घेतलेली आहे, बट मी त्याच्यात सॅटिस्फाईड नव्हतो की मला स्टुडंटला काय समजतंय हे मला जर कळत नसेल तर माझ्या शिकवण्याला अर्थ नाही. बरोबर आहे. सिंपल गोष्ट आहे. तर माझ्याकडनं आता दिल्लीवरनं हैदराबादवरनं मी स्पेशली स्पष्ट सांगितलं की जर शिकायचं असेल तर तुम्ही इकडे या, नाहीतर नाही शिकू शकत, एक्स्ट्रीमली सॉरी. तर त्या समोर आल्यानंतर तुम्हाला, आता माझं जे काम आहे टोटल केमिकल बेस आहे. केमिकलमध्ये काय होतं की प्रत्येक केमिकल हे ज्वलनशील आहे. तुम्ही ते केमिकल वापरायचं कसं, किती क्वांटिटीमध्ये काय घ्यायचं, कुठलं केमिकल कशात मिक्स केल्यानंतर काय होतं, रिएक्शन झाली तर काय करायचं, हे जर माझ्या समोर झालं तर मी जर चुकलं तर मी काही करू शकतो. तसं स्टुडंटला जर मी ऑनलाईन शिकवलं, फक्त मी नॉलेज दिलं की असं नाही असं केलं पाहिजे, तसं नाही तसं केलं पाहिजे, चुकून जर ते काही रिएक्शन झाली तर ते काय म्हणणार, मी कोणाकडे शिकले, अभिषेक सरांकडे, इनडायरेक्टली काम तर माझं नाव खराब होणार. सो मी त्याची रिस्क तर पहिली घेत नाही. जे काय असेल माझ्या इथं या, मी माझ्या इथं तुम्हाला शिकवतो, ठीक आहे चल, माझा जो काही कोर्सचा पिरियड आहे मी त्याच्यापेक्षा 10 दिवस 15 दिवस 20 दिवस जे काय वेळ असेल मी एक्स्ट्रा शिकवेल, बट तुम्ही ते पूर्ण झाल्याशिवाय जाऊ नका. ओके, बरोबर आहे. मग सर आता जेव्हा तुम्हाला मूवीचं येतं, म्हणजे मूवीचा टाइम असतो की जेव्हा तुम्ही तिथं असतात, म्हणजे तुम्हाला तो मेकअप करायचा असतो आणि मग बॅच पण चालू आहे, मग ते कसं मॅनेज होतं? नाही, शक्यतो माझी फिल्मचं जेव्हा काही असेल, फिल्मचा टाइम जो काय असेल मी त्याचा एक 8-10 दिवसाचा बफर टाइम ठेवूनच मी बॅचेस ठेवतो. मी डिरेक्टली शूट संपलं बॅच आहे माझी लगेच असं नाही होऊ शकत, कारण की शूटिंगला होतं काय की समजा 15 दिवसाचं शेड्यूल ठरलेलं आहे, 15 दिवसाचं काही गोष्टी येतात, समजा वातावरण खराब आहे किंवा लाईटचा काय प्रॉब्लेम झाला, आर्टचा काय प्रॉब्लेम झाला, डिरेक्शन टीमचा कुणाचा एका कुठल्याही फील्डचा काही प्रॉब्लेम झाला तर 1-2 दिवस 3 दिवस फिल्मचं शूट पुढे ढकलू शकता. तर
3 दिवस जर पुढे असेल तर मी माझी बॅच लगेच ठेवू शकत नाही. सो मी बेटर वे 7-8 दिवसाचा टाइम ठेवतो मध्ये आणि मग पुढची बॅच मी घेतो. ओके. बट बॅच घेताना मी एवढं ठरवतो की मी जेव्हा बॅच घेतोय तेव्हा फक्त बॅचच घेणार, मग मी शूटिंगचा विचार नाही करणार. बरोबर. कारण मला जिथं कॉन्सन्ट्रेशन करायचं तेवढंच करणार. त्याचबरोबर मी इंडस्ट्रीमध्ये जे काही कॅमेरेज कुठले वापरतात, मी आता फक्त मेकअपच्या दृष्टीने नाही बोलत, मी क्लासमध्ये कुठले कॅमेरेज वापरतात, का वापरतात, कुठल्या कॅमेऱ्याचा काय फायदा आहे, जे काही शूटिंगचे कॅमेरे जसं की रेड ॲरी वगैरे त्यांचे काही व्हेरियंट्स आहेत, कुठला कॅमेरा कशासाठी वापरतात या गोष्टींचा नॉलेज येतो. लाईट्समध्ये ज्या ज्या बेसिक्स लाईट्स आहेत की कुठल्या लाईटला 4K काय असतं, 6K काय असतं, त्याची इंटेन्सिटी काय असते, कसं ते हँडल करायचं असतं, त्याचे नॉब्स कसे असतात, काय असतात, या गोष्टींचं सुद्धा नॉलेज मी त्यांना देतो. आर्ट डिरेक्शनमध्ये काय असतं, मी त्यांना प्रत्येक फील्डचं थोडं थोडं नॉलेज देतो. का? कारण की मी जर एक नवीन व्यक्ती सेटवर घेऊन चाललोय, त्यांना जर माहितीच नसेल की हे जे काम करतायत हे काय करतायत, कशासाठी करतायत, हे मी त्यांना तिथं जाऊन समजवण्यापेक्षा मी आधीच प्री प्लॅन करून ठेवतो की हे असं असं असतं. हे स्पॉट टीम असते, स्पॉट टीमचं काम काय काय असतं, ते काय काय करतात, कसं कसं असतं, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मी त्यांना आधीपासूनच देऊन ठेवतो. मग डिरेक्शन टीम मध्ये काय असतं, शेड्युलिंग काय असतं, यापासून मी त्यांना पोस्ट प्रोडक्शन मध्ये काय काय होतं, या सगळ्या गोष्टींचं फक्त नॉलेज मी तिथं देतो. सर असं वाटत नाही का तुम्हाला की आता आपण बघतोय की काही काही मूवीज AI वर बनवल्या जात आहे, कॅरेक्टर AI वर बनवले जात आहे, मग त्यामुळे तुमच्या फील्डला थोडा इश्यू येऊ शकतो. कारण काही म्हणजे कॅरेक्टर आहे समजा, आता ते AI थ्रू बनवलं आणि त्याला AI थ्रू त्याचं व्हिडिओ व्हिज्युअलायझेशन जर केलं तर मग तुमच्या फील्डला हे होतं. तुम्ही काय सांगाल की का मनुष्य म्हणजे जे म्हणतो आपण की एका माणसाची गरज आहे, एका ह्युमनची गरज आहे ॲज अ मेकअप आर्टिस्ट, आणि AI ला तुम्ही कुठे कसा तो कम्पॅरिझन आहे? ऍक्च्युली AI आणि VFX यांच्यामध्ये खूप काही गोष्टी सिमिलर आहेत. त्या जर चांगल्या झाल्या तर खूप छान प्रकारे पण होऊ शकतं, बट अजून तरी तसं त्या लेवलला नाही होत, त्या लेवलला अजून होत नाहीये. जसं की आम्ही अल्ल्याड पल्ल्याड नावाची फिल्म केली होती आता 2 वर्षापूर्वी. तर त्या फिल्मला मला एक पूजा वाघ म्हणून आर्टिस्ट आहेत, तर तिचं मला मुंडकं छाटायचं होतं. आणि ते मुंडकं जे सावकार कॅरेक्टर करत होते ते असे हातात घेऊन जाणार होते. तर जे काही VFX वाल्यांना विचारलं होतं आम्ही, तर VFX वाल्यांनी जे काही बजेट दिलं त्याच्या मी 40% अमाऊंटमध्ये मी अख्खं मुंडकं तयार करून दिलं, ज्याच्यामध्ये खूप काही गोष्टी एक्स्ट्रा शूट झाल्या. म्हणजे त्यांचं फ्रेम पर सेकंड जे काही रेट असेल त्याच्यावर रेट्स ठरतात. बरोबर. मग एक्स्ट्राचं शूट पहिली गोष्ट निघाली नसती. आणि मी इतकं तंतोतंत म्हणजे जे स्किनचे पोर्स ना पोर्स आहेत, जे आयब्रोचे केस ना केस आहेत, ते सगळे डिटेलमध्ये मी लावून दिले ते. ओके. तो इतकं मी चांगलं बारीक काम जे होऊ शकतं ते तेवढं ते अजून तेवढं हे नाही, यांनी करायचंय तर मग खूप सारा पैसा तिथे मोजावा लागतो. आता मध्ये एक न्यूज आली होती सर की जे म्हणजे ना युएसचं मार्केट थोडंसं डाऊन झालं होतं. एक 8 दिवसामधलीच गोष्ट आहे, युएसचं मार्केट डाऊन झालं. आणि त्याचं कारण काय होतं ना की ज्या कंपन्यांनी, मोस्ट ऑफ द कंपन्या आज AI यूज करत आहे, IT च्या जर आपण बघितलं, AI साठी लागतं सेमी कंडक्टर, आणि म्हणजे भरपूर असे क्वांटम कम्प्युटिंग हा एक पार्ट येतो या सगळ्यात. कंपन्यांनी तर ते घेतलेले सॉफ्टवेअर वगैरे, बट यूज इतका होतोय ना त्याचा, इतका यूज केला जातोय की कंपन्यांना ते सॉफ्टवेअरची जी प्राइसिंग आहे ती जास्त कॉस्टली वाटायला लागली. आणि त्यामुळे त्या कंपन्यांचे शेअर डाऊन झाले, AI कंपन्यांचे काही, आणि त्यामुळे ओव्हरऑल US मार्केटवर फरक पडला. तर तुम्ही या इंडस्ट्रीमधली सेम गोष्ट सांगितली की VFX साठी जो खर्च लागतो किंवा ज्या गोष्टी लागतात त्या तितक्या पद्धतीने अफोर्ड करणं प्रत्येकाला शक्य नाहीये. त्यामुळे त्याच्यात तो इश्यू म्हणजे हा मोठा एक फॅक्टर आहे. आणि शेवटी ह्युमन टच तो ह्युमन टच आहे प्रत्येक गोष्टीत जरी बघायला गेला आपण तरी. येस. आणि होतं कसं की मी माझ्या पद्धतीने जर मी काही व्हिज्युअलायझेशन केलेलं आहे की समजा एखादं मुंडकं तुटून पाण्यात पडलंय, ते 15 दिवसानंतर सापडतंय, तर मी त्याच्यावर काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करून ते कितपत सुजलं पाहिजे, हाडांचा पार्ट किती सुजला पाहिजे, जो सॉफ्ट मसल्सचा पार्ट आहे तो किती सुजला पाहिजे, इथला जो हाड आहे इथला पार्ट किती सुजला पाहिजे, मी याच्यावर पाहिजे ते एक्सपेरिमेंट्स करू शकतो. मी ज्या काही गोष्टी त्या 10 काय 50 प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकतो. पण AI वाले असं नाही करू शकत. AI वाल्यांना रिस्ट्रिक्शन्स आहेत की तुमचं एवढं सुजलेलं आहे, ते त्याच फॉर्मॅटमध्ये सुजवतात. बरोबर आहे. आता अजून एक फिल्मचं काम चाललंय माझं की ज्याच्यामध्ये मला सांगितलं होतं की
एक आर्टिस्ट आहे, त्यांचं मुंडकं कापायचंय. बट ज्याच्यामध्ये मुंडकं कापल्यानंतर त्या आर्टिस्टचं जे मुंडकं खाली पडले त्यातनं ब्लड फ्लो कंटिन्यू पाहिजे आणि त्याचे डोळे उघडझाप झाले पाहिजे, आयबॉल्स हल्ले पाहिजे. हा, तर या सगळ्या मेकॅनिझमवर आम्ही काम करून मी एक सेमीकंडक्टर बनवलं, ज्याचे जे काही गोष्टी लागतात मी त्या सगळ्या आणून, खूप दिवस झालं आयुष्यात मी कधी 3D प्रिंटर युज केला नव्हता. मी स्पेशली त्या प्रोजेक्टसाठी मी 3D प्रिंटर वापरला. खूप वेस्टेज मटेरियल गेलं, बट ठीक आहे. चल, मला एक सॅटिस्फॅक्शन आहे की 50 वेळा करून पण माझं एकदा परफेक्ट आलेलं आहे, झालंय. तर फक्त माझा मोल्ड काढायचा बाकी होता आणि त्यांनी ऐन टायमाला, म्हणजे माझं जवळपास एक 20 दिवसाची जी काही मेहनत होती, मी दिवस रात्र, मी 20 दिवसामध्ये हार्डली 6-7 दिवस फक्त घरी गेलो असेल. बाकी कंटिन्यू मी त्या प्रोजेक्टच्या मागं तिथं याच्यात बसून मी कामं करत बसले, काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करत बसले. बट सगळं झाल्यानंतर त्यांनी आता डायरेक्टली मला सांगितलं की बाबा आमचं बजेट नाही आता, आम्ही काय करू शकत नाही. त्यांना एक खूप छान, आता कोण व्यक्ती आहे मला त्यांनी नाव नाही सांगितलं, बट ते सगळं VFX मध्ये करणार. ठीक आहे म्हटलं, ओके डन. मी तो आता प्रोजेक्ट तसाच मी साईडला ठेवणार आहे. बट यू कॅन यूज ते दुसरीकडे पण वापरता येईल ना. हा, आता हे शूट झालं की मी एक्सपेरिमेंट म्हणून मी ते यूज करणार लगेच. करू शकता, बरोबर आहे. तुमची प्रोफाईल आहे स्वतःची इतकी मोठी, तुम्ही स्वतः काम केलेलं आहे ना सर त्याच्यावर, आणि ज्या गोष्टीची मेहनत करून आपल्याला त्याचा मोबदला मिळत नाही किंवा त्याबद्दल क्रेडिट मिळत नाही, कुठे ना कुठे ते वाईट वाटतं. अशा गोष्टी खूप होत असतात नाही इंडस्ट्रीमध्ये पण. असं तुम्हाला अजून एक मला खूप जास्त अडचण जिथे येते की तिथं की मी खूप सारी अशी कामं करतो, पण माझं होतं कसं की मी एकतर काम करू शकतो, नाहीतर मी व्हिडिओग्राफी करू शकतो. हा, माझ्या खूप साऱ्या कामाचा असा काही प्रूफच नाहीये की मी ते दाखवू शकतो. इतकं सुंदर काम करून पण ते झालं नाही. हो, कारण कामामध्ये होतं कसं, मी जर माझं कॉन्सन्ट्रेशन इकडे थोडं जरी काही हल्लं ना की तो कामावर परिणाम होतो, आणि त्यावेळेस कोण फोटो काढायला, व्हिडिओ काढायला कोणी नसलं की संपलं, तोही काम गेलं. बरोबर आहे. आणि परत त्यांचं कॉपीराईटचे काही इश्यू राहत असतील की तुम्ही आधीच नका टाकू ते, किंवा तसं थोडंसं ह्या पण गोष्टी खूप फिल्म्स आहे असं. आता मी रिसेंटली एक खेती नावाची फिल्म केली, जी समथिंग सप्टेंबर एंडला रिलीज होईल, ज्याच्यामध्ये जॅकी श्रॉफ सर आहेत. तर तिथला एक किस्सा मला सांगावासा वाटतो की तिथं ते शेतकरी दाखवलेत फिल्ममध्ये, आणि त्यांना एका बैलाशी इंटरॅक्ट करायचंय. जे काही डायलॉग्स आहेत ते बैलासोबत ते बोलतात थोडेफार, त्यांच्या घरातला बैल असतो. बट शूटवर जो बैल आला होता तो थोडासा अग्रेसिव्ह होता, तो लवकर माणसांना हे करून देत नव्हता वगैरे वगैरे वगैरे. हे बघून जॅकी सर म्हणाले होते की नाही, मी त्या ते घाबरले असेल ऑब्व्हियसली, त्यांनी कधी पाहिलं. आणि बरोबर आहे, त्यांचं एज एवढे आणि बैलाला समोर जाणं हे नाही लगेच शक्य. सो त्यांनी मला अचानक सांगितलं की नाही, असं नाही होऊ शकत आहे, पण आपल्याला तो शॉर्ट्स तर घ्यायचा आहे. मग असं ठरलं की मी फक्त त्या बैलाचं मुंडकं बनवावं. म्हणजे फक्त एवढं मुंडकं. बट जे खालचं जे लोंबणारं असतं बैलाचं, मानेच्या खालचं, तर ते लोंबणारं पण त्याच्यात हवं होतं, कारण की VFX मध्ये ते एक्स्ट्रा टाकू शकत नव्हते. मग जशा जशा एक एक गोष्टी वाढत गेल्या तसं मला एक समथिंग 4-5 दिवसात तो अख्खा बैल क्रिएट करावा लागला. ते खूप अवघड होतं माझ्यासाठी, म्हणजे एक साईडला शूट पण करा, एक साईडला ते बैलाचं पण काम करा, असं खूप वेळच होतं. ते झालं सर वर्कआउट पूर्ण. हो, मूवी सप्टेंबरला येईल. ओके सर, आपण मूवीज मध्ये ना डबल रोल बघतो बघा. तर समजा चेतन आहे तर तुम्ही पण चेतनच बनणार आहे. सेम फेस तुम्ही स्वतःला लावू शकता का? हो, लावू शकतो. हे मेकअप आर्टिस्टचं काम आहे. मेकअप आर्टिस्टचं काम तुम्ही केलंय सर आधी? हो. कसं, म्हणजे काय सर हे टेक्निक? ऍक्च्युली कसं असतं की तुझ्या फेसचा जे काही बारीक सारीक डिटेल्स आहेत ते मला ऍज पर मोल्ड प्रमाणे काढून घ्यावे लागतात. हा, माझ्या फेसमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या पण मला एका मोल्ड मध्ये काढून घ्याव्या लागतात. मला दोघांमधला जो फील करण्याचा गॅप आहे, जसं की माझा फेस थोडासा उभा आहे, बरोबर, तुझा थोडासा ब्रॉड आहे, तर या फेसच्या मध्ये जो गॅप असतो ना, मला त्या गॅपमध्ये फक्त सिलिकॉनचे काही गोष्टी बसवायच्या असतात. तर होतं कसं ऍक्च्युली की जर फक्त स्टेडी दाखवायचं असेल तर तो काढणं खूप इझी आहे. बट तुझा फेस मला लावून मला जर काही मुवमेंट करायच्यात, मला हलायचे, बोलायचे, काही चालायचे, हा, तर त्यासाठी मला वेगवेगळ्या पीसेसचं काम करावं लागतं. जसं की मला कपाळाचा पीस वेगळा, इथला साईडचा पीस वेगळा, गालाचे पीस वेगळे, नाकाचा पीस वेगळा, डोळ्याच्या वरचा पीस वेगळा, खालचा पीस वेगळा, ओठांच्या वरचा पीस वेगळा, खालचा पीस वेगळा, मानाचे 3 पार्ट मध्ये मला पीस काढावे लागतात, जेणेकरून मी प्रॉपर असं हल्लं तरी तो तू हलतोय असाच दिसणार. बरोबर आहे. इव्हन असंही खूप ठिकाणी होतं की मी काही हात वगैरे बनवलेले आहेत आर्टिस्टचे, तर
हातामध्ये जे काही फिंगरप्रिंट्स आहेत ते सगळे त्या मोल्डला येतात. काय, आणि आम्ही असंही करून बघितलेलं आहे की ते मोल्ड एका मोबाईलला लावून बघितलेलं आहे, एटीएमच्या याला लावून बघितलेलं आहे, ते खरंच चालतात. काय सांगताय? मग मला ते थोडे रफ करून करून ते पुसावं लागतं. ठीक आहे, आज माझ्याकडे, उद्या माझ्याकडनं कुठं गेलं काय झालं तर नको ना रिस्क, त्यामुळे मी ते रफ करून टाकतो सगळं. असं खूप ठिकाणी होतं. इंटरेस्टिंग आहे सर, म्हणजे काहीतरी वेगवेगळं, रोज नवीन क्रिएटिव्हिटी, या सगळ्या गोष्टी. सर, माणसाचा मेकअप करणं इझी आहे की लेडीजचा मेकअप करणं इझी आहे? माणसाचा मेकअप करणं इझी आहे का लेडीजचा, याचं उत्तर मी असं देऊ शकतो की माणसाचा मेकअप तसा इझी आहे, बट जर बियर्ड नसेल तर. बियर्ड असेल तर बियर्ड मधनं खूप लवकर कळून येतं. जसं की आता समजा माझी बियर्ड आहे, माझी बियर्ड इथं वरच्या साईडला जर बघायला गेलं तर ही विरळ आहे. जर मी मेकअप केला तर इथं माझा मेकअप तर असाही लागणार नाहीये. मग ही स्किन आणि ही स्किन ही मॅच करणं अवघड जातं. बरोबर. सो माणसाचा थोडाफार प्रमाणात अवघड आहे. लेडीजचा काय नाही, लेडीजची प्रोसेस तीच आहे, फक्त तू मेकअपचे मटेरियल आणि तुझ्या ट्रिक्स कशा पद्धतीने वापरतोय याच्यावर तो लेडीजचा मेकअप ठरतो. जी कॉस्टिंग असते मेकअप इक्विपमेंट्सची, तुमचे हे सगळे पदार्थ वगैरे जे तुमचे आहे, सिलिकॉन झालं वगैरे, हे सगळं सर हे किती असते तरी? कॉस्टिंग खूप जास्त असते. तरी सांगा. जसं बघायला गेलं तर एक छोटी छोटी डबी पण 3-3, 4-4 हजाराला मिळते. ओके. सिलिकॉन बघायला गेलं तर ते 16,000 रुपये किलो क्रायलॉनचं सिलिकॉन आहे, 1 किलो सिलिकॉन, आणि असं खूप काही काही गोष्टींसाठी लागतात. तुम्ही किती खर्च केला असेल आजपर्यंत मेकअपवर? नाही म्हटलं तर एक 80-90 लाख गेले असतील. काय सांगताय सर? फक्त मटेरियल कॉस्टिंग काढ. 80 ते 90 लाख रुपये आजपर्यंत खर्च झालाय. हो. जसं आता बघायला गेलं, मी एक बैलाचा तुला फोटो दाखवला मगाशी. हो. त्या बैलाला बनवायला मला 12 किलो सिलिकॉन लागलाय. जर इन केस 16,500 रुपये किलोनी सिलिकॉन मिळत असेल तर 12 किलोचे किती झाले? तिथेच 2 लाख रुपये होतं. हा, बाकीचं मटेरियल वेगळं. मी मग सांगितलं तुला, फायबर लागतं, सिलिकॉन लागतं, मेटल लागतं, मग तुझ्याकडे सगळ्या मशिनरी पाहिजे. तुझ्याकडे ग्राइंडर पासून, ड्रिल मशीन पासून, वेल्डिंग मशीन पासून सगळ्या मशिनरी तुझ्याकडे सोबत पाहिजे. या सगळ्या मशिनरी वगैरे सगळ्या घेण्यामध्ये खूप खर्च जातो. पण मग सुरुवात ज्याला करायची आहे तो तर त्याने सुरुवातीला तुमच्यासारख्या एखाद्या व्यक्तीकडे, मोठ्या मेकअप आर्टिस्टकडे शिकून घ्यावं, मग हळूहळू एक 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 गोष्ट करत तो ग्रो करू शकतो. त्याला भीती वाटून देईल की 80-90 लाख मी आणू. नाही, असं नाही. असं बघायला जर गेलं ना तर जर प्रोस्थेटिक्सला फक्त काही मटेरियल हवं असेल तर समथिंग 40-50 हजारापर्यंत तुम्ही जरी घेतलं ना तरी त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे ते काम करू शकता. पण जर तुमचं काम जर काही यूज करायचं असेल, जसं की आता तो बैल मोठा होता, मला रिअल साईज मधला बैल हवा होता, मी त्या बैलाचे पूर्ण मेजरमेंट वगैरे घेऊन त्या शेप मध्ये सगळ्या काही गोष्टी बनवल्या होत्या, तर त्या करण्यासाठी ऑब्व्हियसली पैसा लागणार. तुम्ही हिंदीमध्येही काम केलंय, तुम्ही मराठीतही काम करताय. मराठीचं बजेट किती असतं सर मूवीचं? मराठीचं बजेट जर तसं बघायला गेलं तर खूप साऱ्या लो बजेटवाल्या फिल्म्स असतात ज्यांचं बजेट 30-40 लाखापासून होऊन जातं. 30-40 लाखात 30-40 लाखात पण फिल्म झालेल्या आहेत. आणि जास्तीत जास्त आता 15 CR 18 CR होतात. ओके, म्हणजे बजेट आजकाल होतंय. आणि मग रिकव्हर होतं सर प्रत्येक मूवीचं बजेट किंवा हे? कारण असं पाहिलं गेलंय की मराठी मूवीजला हे नाही मिळत, थिएटर्स नाही मिळत, अशा गोष्टी आपल्या कानावर आलेल्या आजपर्यंत. तो तुमचा इतका पार्ट नाहीये बघायला गेलं तरी, बट ऍज अ पर्सन हु इज वर्किंग इन इंडस्ट्री फ्रॉम लॉंग टाइम, तुम्हाला या गोष्टींचं माहिती तर असेलच. तर प्रत्येक मूवीचा जो पैसा टाकलेला असतो तो रिकव्हर होतोच का नेहमी? नाही, प्रत्येक मूवीचा रिकव्हर होत नाही. पण होतं कसं की जर एखादी हिंदी फिल्म आली, एखादी साऊथची फिल्म जर थिएटरला आली किंवा हॉलिवूडची फिल्म थिएटरला आली, तर लोक काय करतात की ती पर्सनली थिएटरवर बघायला जातात. पण मराठी फिल्मचं असं काहीतरी झालेलं आहे लोकांच्या डोक्यामध्ये की ठीक आहे, चल टीव्हीला लगेच येणारी तेव्हा बघूयात. त्याच्यामध्ये काय होतं की एवढा खर्च करून, एवढ्या सगळ्या काही गोष्टी बनवून, जो काही डॉल्बी ॲडम, जो काही VFXचा प्रकार दिलेला आहे, हा आम्ही थिएटर प्रमाणे बनवत असतो. बरोबर आहे. हा टीव्हीला आला की 50% संपलेलाच असतो तसा बघायला गेलं तर. सो बेटर लोकांनी, मी हे सजेस्ट करेल की प्रत्येक फिल्म ही जी बघायची असेल ती थिएटरला जाऊन एक्सपिरियन्स करावी, केली पाहिजे. कारण की जो ऍटमॉस्फिअर बनवलेला असतो ना तो थिएटरच्या हिशोबाने बनवलेला असतो, टीव्हीच्या हिशोबाने नसता बनवलेला. म्हणजे आता गबाडगुंडच फिल्म जर बघायला गेलं ना, ती छोट्या स्क्रीनला, मी आता मोबाईलवर पण त्याचे काही पार्ट्स बघितले, काही टॅब मध्ये बघितले, बट जेव्हा मी थिएटरमध्ये बघितले, आता 2 दिवस मी कंटिन्यू थिएटरमध्ये, प्रीमियर चालू आहे, प्रमोशन मध्येच आहे सध्या, भरपूर काम बिझी आहे. तर जेव्हा मी ती थिएटरमध्ये बघतो ना तेव्हा काहीतरी वेगळंच दृश्य येतं समोर. ओके.
सो मी असं सजेस्ट करेल की ती कंटिन्यू फिल्म तुम्ही अशा थिएटरमध्येच जाऊन बघावी. तुम्ही प्रोस्थेटिक मेकअप आर्टिस्ट असं म्हणून ओळखले जातात सर. येस. करेक्ट. तर हे जे फील्ड आहे तर हे जास्त क्रिएटिव्ह आहे का, हे जास्त म्हणजे याला जास्त स्कोप आहे का फ्युचरमध्ये बघायला गेलं? खूप स्कोप आहे. जसं की आता प्रोस्थेटिक ही जी फील्ड आहे याच्यामध्ये एकच गोष्ट नाहीये. जसं मेकअपमध्ये कसं काही प्रोडक्ट्स घ्या, त्यांची जी स्टेप आहे तेवढ्या पुरतच ते वापरायचं. पण प्रोस्थेटिक मध्ये तुम्हाला खूप जास्त गोष्टींमध्ये क्रिएटिव्हिटी लागते. हा, तुम्हाला मास्किंगचं नॉलेज पाहिजे, मोल्डिंगचं नॉलेज पाहिजे, स्कल्पिंगचं नॉलेज पाहिजे, तुम्हाला खूप सारे केमिकलचं नॉलेज पाहिजे. असे खूप सारे मटेरियल आहेत की मी एक जर प्रोसेस सांगितली की याला सिलिकॉन वापरायचं, सिलिकॉनच का वापरायचा? काही गोष्टी अशा पण असतात की जे आम्ही वेगवेगळे मटेरियल, जसं की जो स्पंज बॉलचा फोम असतो, क्रोमॅटिक फोम, आम्ही त्यांनी काही गोष्टी बनवतो, त्या वापरतो. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की तुम्ही तुमच्या मटेरियलचं कॉस्टिंग कुठं कमी करता येईल हे तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीचं सिलिकॉन, आता प्रत्येक गोष्टीत ऍक्च्युली सिलिकॉन वापरलं गेलं पाहिजे का? कारण की सिलिकॉन जेवढ्या चांगल्या प्रकारे मोल्ड करू शकतं, मोल्ड करणं पण नाही, बट जेवढी चांगली डिटेल देते ना तेवढं बाकीच्या गोष्टी एवढ्या चांगल्या देत नाही. आणि सिलिकॉन खूप वर्ष टिकू शकतं किंवा लवकर फाटत नाही सिलिकॉन. ओके. पण बाकीच्या गोष्टींचं असं नाही की ते लगेच फाटून वगैरे पण जाऊ शकतं. बट ठीक आहे, तुमचं काम एकदा दोनदाच करायचं असेल, तुम्ही वेगळे ऑप्शन बघू शकता. प्रत्येक वेळेस सिलिकॉनलाच खर्च केला पाहिजे असं नाही. असं पण नाहीये. एखाद्या काळ्या व्यक्तीला एक मेकअप आर्टिस्ट गोरा करू शकतो का? एखाद्या काळ्या व्यक्तीला गोरा करता येतं. इथं रेसिस्ट नका समजू, बट पार्ट ऑफ डिस्कशन. काळ्या व्यक्तीला गोरं करता येतं, फक्त तुम्हाला तेवढं चांगलं कलर नॉलेज पाहिजे की त्याची स्किन कशी आहे. हा, तो वॉर्म टोन मध्ये जातो का कूल टोन मध्ये जातो. हा, या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही ठरवायचं की कुठला बेस वापरायचा, काय वापरायचं. तुम्ही त्याला ऑलमोस्ट फेअर पर्यंत नेऊ शकतो. येस. सर, तुमचा फेवरेट डिरेक्टर कोणता मराठी इंडस्ट्रीमध्ये जर बोलायचं झालं तर? मराठी इंडस्ट्रीमध्ये जर बोलायचं झालं तर मला सगळ्यात फेवरेट डिरेक्टर म्हणजे प्रीतम एस के पाटील. ओके. तो एकमेव व्यक्ती असा आहे की आता बघायला गेलं तर प्रत्येक डिरेक्टरांचं काही ना काहीतरी विजन असतं आणि प्रत्येक डिरेक्टर स्वतःचे इनपुट्स टाकूनच लुक बनवून घेतात. बट प्रीतम सरांचं असं आहे की ते माझ्यावर जास्त गोष्टी सोडतात. अभिषेक, तुला काय काय वाटतं? मग ते फक्त थोडेफार चेंजेस करून मला सांगतात की नाही आपण असं करून बघूयात. ते डिरेक्टली मला सांगत नाही की असंच कर, पण नाही बघूयात म्हणतात. आम्ही प्रत्येक गोष्टीत इतक्या, आता गबाडगुंडच बघायला गेलं तर शशांक सरांचा जो लुक केलेला आहे आम्ही बाल्टवाला, ओके, तो लुक समथिंग आम्ही एक 25-30 लुक केल्यानंतर मग तो फायनल केलेला आहे. बरं. सो प्रत्येक त्यांचा गंध कसा पाहिजे, काय पाहिजे, किती काय काय केलं पाहिजे, सगळ्या या गोष्टींवर आम्ही अभ्यास करून मग तो केलेला आहे. सो ते एक चांगली गोष्ट आहे. मला अजून एक सांगावं असं वाटतं की याच्यामध्ये गबाडकुंडमध्ये जे रंगी नावाचं कॅरेक्टर आहे, ऍक्च्युली व्हायचं कसं की आमचं शेड्यूल खूप टाईट असायचं आणि मॅडमचं व्हायचं कसं की कंटिन्यू आमचं वेळ जेवायची व्यवस्थित नव्हती, झोपायची व्यवस्थित नव्हती. सो बॉडीमध्ये हीट खूप जनरेट होत होती. बरोबर आहे. तर काही सीनमध्ये असं झालेलं आहे गबाडकुंडच्या की मॅडमची ओठला खूप सूज आलेली आहे. हा, पण त्यांनी त्याच ह्याच्यामध्ये शूटिंगला कधी नाही म्हटले नाही करायचंच. त्यांना कित्येक वेळा सेटवर सलाईन लावलेलं आहे, कारण की धावपळ होतीच त्यांनी. आणि त्यांचा पहिला मूवी असल्यामुळे त्यांना इतक्या धावपळीची सवय नव्हती. जसं की बाकीच्या वेल नोन ऍक्टरला सगळ्यांना सवय होती, मॅडमला सवय नव्हती. सो त्यांना खूप वेळा असं अशक्तपणा, चक्कर येणं हे कंटिन्यू चालूच असायचं. म्हणजे तर त्यांनी एक खूप भारी काम केलं की करेक्ट एवढं सगळं 102 तापासून सुद्धा ते पाण्यामध्ये फाईट करायला उतरल्या. हा, अंडर वॉटर जी फायटिंग होती, हा, ती 102 ताप असताना पाण्यात शूट करायला उतरले. म्हणजे खरंच डेंजर होता. लोकांना वाटतं की अरे ही इंडस्ट्री खूप ग्लॅमरस आहे वगैरे, की अरे हे तर मूवी मध्ये दिसतं आपल्याला इझी. खूप मेहनत आहे ना सर याच्यात. हो, खूप खरंच मेहनत खूप आहे. मेहनत. प्रत्येक व्यक्तीची, स्पॉट बॉय पासून तर ऍक्टर पर्यंत, डिरेक्टर पर्यंत प्रत्येकाची मेहनत आहे याच्यावर. हो, नक्कीच. सर, केसरी मूवी तुम्ही जो केला होता तर त्याच्यामध्ये आपलं ऑफ द कॅमेरा असताना डिस्कशन झालं की 2000 लोकांचा तुम्ही मेकअप केला. हो, रोज 2000चा क्राऊड असायचा. काय आणि त्या क्राऊडला आम्हाला रोज दाढी, मिशा, त्यांचे वीग हे रोजच्या रोज करायला लागायचे. त्यांचे वेगवेगळ्या टाईपचे फेटे होते, गमचे होते, हा, त्यांचे रोजचे कॉस्ट्युम्स. सो व्हायचं कसं, आमचं शूट चालू व्हायचं एक समथिंग 9 वाजता, बट आम्ही सेटवर 3:30 वाजता पहाटे यायचो. आम्ही 3:30ला आलं की 4 वाजता आमचं काम चालू व्हायचं. 4 ते आम्ही कंटिन्यू 8:30-9 पर्यंत त्यांना दाढी लाव, मिशा लाव,
या सगळ्या गोष्टी आम्ही कंटिन्यू करायचो. 9ला एकदा शूट चालू झालं की ते संपायचं समथिंग 5 वाजता. 5ला संपलं की ते काढायची पण प्रोसेस वेगळी आहे. सो ते काढून क्लिनिंग करून परत ठेवेपर्यंत आम्हाला परत 8-9 वाजायचे. सो आमचं तिथेही खूप जास्त धावपळ असायची आणि भारी होतं पण ते सगळं शेड्यूल. ऍक्च्युली सांगायला गेलं तर त्यावेळेस माझे 2 फिल्म ऍट अ टाइम चालू होत्या. माझं मराठी केसरी पण जी सुजय डाके सरांची फिल्म आहे ती सुद्धा चालू होती आणि इकडे हिंदी केसरी पण चालू होती. सो डे शिफ्टला मी हिंदी केसरीला जायचो, नाईटला इकडे परत बापरे या इकडे सेटवर जायचो. म्हणजे जो काही फक्त ट्रॅव्हलिंगचा वेळ असायचा माझा, तेवढ्या वेळ माझी फक्त झोप व्हायची. जाताना 2 तास, येताना 2 तास, संपला विषय. मेहनत आहे ऍक्च्युली प्रत्येक व्यक्तीची मेहनत आहे. तेव्हा कुठे मला 3 तासाची. मला खूप जण म्हणायचे ना की तू असे 2-2 शूट्स का एकत्र घेतो, पण व्हायचं कसं की काही शूट्स कोलॅब्स व्हायचे की एक शेड्यूल संपलं की दुसऱ्या शेड्यूलला मध्ये गॅप घ्यायचे, पण त्यांना माहित नसतं की मी पुढचंही शूट घेऊन ठेवलेलं आहे. बरोबर आहे. मग त्यांनी पण त्याच वेळेस लावलं तर मला काही ना काहीतरी जुगाड करत तर भाग. एक्झॅक्टली बरोबर आहे. असे खूप गोंधळ व्हायचे. करेक्ट. सर थँक्यू सो मच, खूप छान माहिती दिली तुम्ही. म्हणजे आपला हा पहिला पॉडकास्ट होता रिलेटेड टू द फिल्म इंडस्ट्री किंवा मराठी इंडस्ट्री जी आपली आहे त्याबद्दल. सर मेकअप आर्टिस्ट ही जी फील्ड आहे खूप क्रिएटिव्ह आहेत. आता मला कळलंच यापैकी बऱ्यापैकी, पण भरपूर असे लोक आहे की अशा मुली आहेत किंवा मुलं आहे की ज्यांना यामध्ये त्यांचं करिअर करायचं आहे. त्यांना वाटतं की त्यांनी पण असं काहीतरी क्रिएटिव्ह गोष्ट केली पाहिजे, मेकअप आर्टिस्ट बनलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही त्यांना काय सजेशन द्याल सर? आणि त्यांना जर शिकायचं असेल तर ते तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करू शकतात? माझा क्लास आहे जिथे मी खूप सारे स्टुडंट्स आजपर्यंत घडवलेले आहेत. त्यातले जवळपास 70-80% ज्या काही लेडीज आहेत त्या अजूनही इंडस्ट्रीमध्ये कामं करतात. खूप चांगल्या चांगल्या मेकअप आर्टिस्ट सोबत ते कामं करतात. तर होतं कसं की जेव्हा माझ्याकडे क्लासला येतात तेव्हा मी फक्त मेकअप बद्दल नाही, मी मगाशी तुम्हाला सांगितल्याबद्दल मी त्यांना कॅमेऱ्याचं नॉलेज देतो, स्पॉट्सचं काय असतं, डिरेक्शनचं काय असतं, प्रत्येकाचे मी गोष्टी समजावून सांगतो, शिकवतो. त्यानंतर प्रत्येक एज प्रमाणे मेकअप कसा करायचा, तुम्हाला काय हाईड करायचं असेल तर काय वापरायचं, काय एक्स्ट्रा जर तुम्हाला दाखवायचं असेल तर काय करायचं. जसं की प्रत्येक गोष्टीचे जर अंडर आईज सर्कल्सचे जर टाईप्स बघायला गेलं तर 4 दिवसानंतर काय पडेल, 8 दिवसानंतर काय पडेल, 15 दिवसानंतर काय पडेल, 20 दिवसानंतर कसे होतील, प्रत्येक गोष्टीचे व्हेरिएशन्स कसे द्यायचे, या सगळ्या गोष्टी मी त्या क्लासमध्ये शिकवतो. त्यानंतर प्रोस्थेटिक्सचं बघायला गेलं तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून वुंड्स कसे बनवायचे. जर तुमच्याकडे मटेरियल नसेल, मी इतपत शिकवतो की तुम्हाला एखाद्या रिमोट एरियाला जर तुम्ही गेला जिथे तुम्हाला काही गोष्टी मिळणारच नाहीत, तुम्हाला जर समज एखाद्या गोष्टीमुळे काम करायचं ती गोष्ट तुम्हाला मिळणारच नाही, ती गोष्ट बनवायची कशी, त्याला सबस्टिट्यूट काय आहेत, तुम्ही कुठल्या कुठल्या ज्या गोष्टी कंटिन्यू सेटवर असतात त्या गोष्टींपासून तुम्ही रिझल्ट कसा मिळवू शकता, या गोष्टींपासून मी सगळ्या गोष्टी त्यांना शिकवतो. सो आजपर्यंत तरी कुठल्या स्टुडंट्स असे हे आलेले नाहीये मला कंप्लेंट्स की सर मला तुम्ही हे शिकवलं नाही किंवा मला हा प्रॉब्लेम आलाय. बरोबर. अजूनही माझ्या स्टुडंटचा रात्री 2 वाजता 3 वाजता 5 वाजता कधीही फोन येऊ द्या, रात्रीचा दिवसाचा कधीही, काही जरी डाऊट्स असतील ना तरी माझ्याकडनं सॉल्व्ह झालेले आहेत आजपर्यंत. परफेक्ट. हेच पाहिजे सर स्टुडंट्सला, नाही का? येस, नक्कीच. कॉन्टॅक्ट कसं करतील सर? तुमचे जे डिटेल्स आहे मोस्टली मी ते तरी डिस्प्लेलाही लावून देईल आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण सरांची इंस्टाग्राम लिंक किंवा हाऊ यू कॅन कॉन्टॅक्ट द टीम वगैरे हे सगळं मी टाकून देतो. ज्याही लोकांना वाटतंय की त्यांना या फील्डमध्ये करिअर करायचंय, गायडन्स हवाय सरांचा, सरांकडून पूर्ण शिकायचंय, ते सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. सर एक प्रश्न डोक्यात आला, म्हणजे अशीच एक रील माझ्या डोळ्यासमोर येते बऱ्याचदा, की सलमान खान जे आहेत तर विदाऊट मेकअप किंवा ज्यांना तेव्हा त्यांचे जे रील्स आहे जेव्हा आपण त्या बघतो काही वेळेस खूप असा चेहरा पडलेला असतो, असा म्हाताऱ्या माणसासारखा चेहरा दिसतो त्यांचा, तर आणि मूवीमध्ये वेगळं दिसतं. तर मग मूवीमध्ये एखाद्या म्हाताऱ्या माणसाला आपण अतिशय तरुणही दाखवू शकतो का? हो, एक 20-25 वर्षापर्यंत तरुण करता येऊ शकतं. 60 वर्षाच्या व्यक्तीला 60 वर्षाच्या व्यक्तीला आपण 30-35 पर्यंत आणू शकतो, बट त्याच्यापेक्षा खाली नाही करता येत. मग ते चुकीचंच वाढेल. हो, चुकीचं. काही मटेरियल युज केलं जातं सिलिकॉन वगैरे सारखं, की वेगळा मेकअप येतो पूर्ण? नाही, सिलिकॉन वगैरे सारखं मेकअपचं मटेरियल नाही लागत, त्याला ग्लॅक्झिन नावाचे काही गोष्टी लागतात, ज्याला सिलिकॉनच्या स्ट्रिप्स येतात त्या लागतात. असे खूप सारं मटेरियल आहे की जेणेकरून आपण रिंकल्स वगैरे हाईड करू शकतो किंवा जे काही आपल्या फेस लोंबकळती झालेली आहे ते टाईट करता येऊ शकतं. मागून बँड्स वगैरे लावतात. अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण म्हाताऱ्या व्यक्तीला सुद्धा तरुण दाखवू शकतो. एक 20-25 वर्ष 30 वर्षापर्यंत आपण तरुण करता येऊ शकतं. ओके सर, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि या फील्ड बद्दल जाणून घेऊन. मनापासून धन्यवाद.